सर्वांना नमस्कार. नमस्कार. भारत या पासून आहे या शिक्षण कार्यक्रमातील आजचं 14वं पुष्प. पुष्पासाठी आपल्याला लाभलेले जे मान्यवर आहेत, जे मार्गदर्शक आहेत, असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य मित्रवर्य महेश घोडके साहेब, जिल्हा कोषागार अधिकारी अहमदनगर तथा सृजन शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन संस्था प्रमुख. आज हे आपल्याला अध्ययन अध्यापन आणि प्रकल्प पद्धती याविषयी आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत. आणि आजच्या सेशनचं निवेदन हे ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र एटीएम अहमदनगरचे आणि महाराष्ट्राचे उपक्रमशील प्रयोगशील शिक्षक श्रीनिवास एल्लाराम हे करत आहेत. मी श्रीनिवास एल्लाराम सरांना विनंती करतो की आपण कार्यक्रम सुरू करावा. नमस्कार. पुष्प घेऊन लॉकडाऊनच्या या नव्याच आणि नको असलेल्या मात्र बळजबरीने आपल्या वाटेला आलेल्या पर्वात अनेकांना गेल्या 13 दिवसांपासून ज्ञान संजीवनी देण्याचं काम आपल्या एटीएम महाराष्ट्र अर्थात ऍक्टिव्ह टीचर महाराष्ट्र आणि निशंक परिवाराने आयोजित केलेल्या या व्हर्च्युअल उपक्रमात असंख्य संख्येने पाहत असलेले, ऐकत असलेले, ग्रहण करत असलेले प्रेक्षक, श्रोते आणि अभ्यासू रसिक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपल्यासोबत असंच एक बहुआयामी, बहुढंगी, अभ्यासू, विद्यार्थीप्रिय, सर्जनशील अधिकारी महेश घोडके सर हे आहेत. त्यांचं देखील एटीएम परिवार आणि निशंक परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. स्वागत आहे महेश सर. धन्यवाद सर. पुढे जाण्याआधी मी महेश सरांचा तसा प्रदीर्घ असलेला अल्पशा परिचय आपणा सर्वांशी करून देतो. अगदी 25 वर्षांपूर्वी ज्यावेळेस महेश सर MPSC ची तयारी करत होते, त्यावेळेस 25 वर्षांपूर्वी सृजन शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन या संस्थेची त्यांनी स्थापना केली. या संस्थेतर्फे सृजन परिवार असं त्याचा उल्लेख ते वारंवार करत असतात. या संस्थेतर्फे त्यांनी 10 शाळांमध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर वर्ग चालवले, ज्यांचा उपयोग विद्यार्थ्यांमध्ये अंततः अभ्यास मूल्य आणि अभ्यासक्रमाची गोडी वाढवण्यात झाला. सर कॉलेजच्या जीवनात देखील अतिशय सक्रिय असे राहिले. सरांचं कॉलेज जीवन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते सक्रिय कार्यकर्ते होतेच, शिवाय पुणे विद्यापीठ विद्यार्थी मंडळावर सांस्कृतिक सचिव म्हणून देखील त्यांनी काम केलंय. पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर म्हणजे सिनेट विद्यार्थी प्रतिनिधी देखील सर होते. आणि सर असे अचानक सर अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यात नेहमी अग्रेसर असतातच. काश्मीर मधील फुटीरवाद्यांच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या आंदोलनात देखील सर सहभागी होते. सृजन परिवारातर्फे चालवण्यात येणारा करिकट्टा म्हणजे विद्यार्थ्यांना सध्या भेडसावत असलेला एक मूळ प्रश्न आहे, तो म्हणजे करिअर. नेमकं करिअर कशात करावं, कसं करावं, यावर देखील सरांनी जवळजवळ वर्षभर परिसंवाद शिबिर घेऊन अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. MPSC करताना आपण केवळ फक्त आपणच MPSC करून पुढे जाऊ असं त्यांचा कधीच मानस नव्हता आणि कधीच नसतो. अशा अनेक विद्यार्थ्यांना सरांनी मार्गदर्शन केले. MPSC आणि सृजन परिवारातर्फे MPSCचा एक म्हणजे मार्गदर्शनाचा एक पायाच त्यांनी या अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात रूढ केलाय. या उपक्रमांतर्गत, या सृजन परिवारांतर्गत चालवण्यात येणारे सर्वात महत्वाचे म्हणजे आज ज्यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत ते असे 2 उपक्रम म्हणजे एक गाथा भारती. गाथा भारती याच्या नावातच आहे भारतात असलेल्या विविध राज्यांची सांस्कृतिक, प्राकृतिक, राजकीय माहिती या गाथा भारती या अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांनी घेतली. त्याच सोबत गाथा सरिता या प्रकल्पांतर्गत देखील भारतातील अनेक नद्यांची माहिती
विद्यार्थ्यांनी घेतली. त्यात नद्यांचा उगम, विस्तार, कॅचमेंट एरिया सारखे असे अनेक शब्द सरांनी विद्यार्थ्यांना दिलेत. नकाशा वाचन देखील. सर आज जिल्हा कोषाधिकारी म्हणून अहमदनगर जिल्ह्याला लाभलेले आहेत. गेल्या 2 वर्षांपासून अतिशय कार्यकुशल, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, जबाबदार, संवेदनशील अधिकारी म्हणून ते आपल्या सर्व पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत. सर केवळ काम म्हणून काम पाहत नाहीत, तर ते अनेक गोष्टी त्यात करत असतात. त्यातलाच एक भाग म्हणजे त्यांनी मध्यंतरी आपल्या सर्वांमध्येच सध्या नामशेष होत असलेली संस्कृती, ती म्हणजे वाचन संस्कृती. त्या वाचन संस्कृतीचा देखील सरांनी वाढ करण्यासाठी, कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्यासाठी त्यांच्या खुद्द केबिन मध्येच एक ज्ञानकोशाची निर्मिती केली. त्या ठिकाणी त्यांनी ग्रंथालयाची मोफत अशी सुविधा केलेली आहे. अतिशय दर्जेदार अशी ग्रंथ त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. याच बरोबर सध्या आम्हा शिक्षकांना सर्वात मोठा भेडसावत असलेला DCPS, NPS, PFRDA ते अतिशय सुंदर मार्गदर्शक आहेत. अनेकदा सरांना मी मायबाप म्हणूनच बोलवत असतो. सर अतिशय सुंदर असं मार्गदर्शन त्यावर करतात. सरांचा अर्थशास्त्र हा अतिशय आवडता विषय जरी असला तर ते एक समाजहिताय अर्थशास्त्रीय व्यक्ती आहेत, असं मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. तर आज आपण जे पाहतोय अध्ययन अध्यापनात प्रकल्प पद्धती यांचा उपयोग काय, तर प्रकल्प पद्धती आपण सर्वांनी अभ्यासली आहेच, शिवाय आपल्यापैकी अनेकांनी प्रकल्प घेऊन त्याची पूर्तताही केलेली आहे. आज अशाच प्रकल्पादरम्यान महेश सरांना काय अनुभव आले, त्या अनुभवांचा आपल्याला भविष्यात काय उपयोग होईल याविषयी आपण नक्की चर्चा करूया. तर मी पुढे जाण्याआधी महेश सरांना पुन्हा एकदा सृजन परिवाराविषयी अजून थोडक्यात आमच्या या सर्व रसिक श्रोत्यांना थोडी अजून माहिती द्यावी म्हणून विनंती करतो. महेश सर. नक्कीच. धन्यवाद श्रीनिवास सर. सर्वप्रथम मला आपल्या या कृतिशील शिक्षक महाराष्ट्र हा जो मंच आहे, या उपक्रमाचं, या मंचाचं खरोखर अतिशय मनापासून कौतुक आणि अभिनंदन करावंसं वाटतं. कारण आपल्या उपजीविकेचा भाग असलेल्या नोकरीमध्ये शिक्षण क्षेत्रातल्या या शिक्षक म्हणून जी काही मोठी जबाबदारी आपल्यावरती शासनाने सोपवलेली आहे, त्या नेहमीच्या जबाबदारीमध्ये आपण आपल्या कृतीतून काय नक्की मूल्यांची वृद्धी करू शकतो, काय आणखी व्हॅल्यू ऍडिशन आपण करू शकतो, याचा विचार करणारे आपण सगळे कृतिशील, सर्जनशील शिक्षक आहात. आणि महाराष्ट्रभर आपण एका ध्येयाने, एका अतिशय उच्च अशा सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून काम करत आहात. आपल्या सर्वांच्या कार्याला मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या या मंचाच्या वैचारिक उपक्रमामध्ये एकमेकांमध्ये जे काही थॉट शेअरिंग होणं गरजेचं आहे, त्यामध्ये मला सहभागी करून घेतला आहे, याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आपल्या आजच्या या संवाद सत्रामध्ये आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की मी मूलतः शिक्षक नाही. माझं DED, BEd, ABEd या प्रकारचं डिसिप्लिन्ड असं कुठलंही ट्रेनिंग झालेलं नाही. पण शिक्षण प्रक्रियेविषयी मला मनापासून एक आवड आहे. आणि न जाणो असं कुठेतरी आतून मला वाटायचं की या शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये कोणत्या तरी रूपाने आपण सहभागी असावं. मग शालेय जीवनामध्ये आपण विद्यार्थी म्हणून सहभागी होतो. तर जेव्हा आपण आपल्या शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून व्यावसायिक नोकरी वगैरे या क्षेत्रामध्ये येत होतो, तर त्यावेळी आपल्याला यामध्ये कोणत्या प्रकारच्या रोलमध्ये जाता येईल असा विचार केला. तर मला असं जाणवलं की आपण मदत करणारा एक गट, ज्याला आपण सहाय्यकारी गट म्हणूया, हेल्पिंग ग्रुप म्हणूया, सपोर्ट ग्रुप म्हणूया, अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये काम करायला आवडेल असं लक्षात आलं. सुदैवाने माझ्या बरोबर जे माझे मित्रमैत्रिणी, आमचा एक छान ग्रुप होता. तर या ग्रुपमध्ये याच विचारांनी एकत्र काम करायची तयारी असलेले काही जण होते. आणि 24 डिसेंबर 1995 रोजी आम्ही एक 10-12 मित्रांनी मिळून आमच्या या सृजन नावाने अनौपचारिक गटाला सुरुवात केली. आणि नगरमधल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये आम्ही फक्त शालेय अभ्यासक्रमाला मदत करणारं, पण शालेय अभ्यासक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करणारं असं एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीचं एक सत्र सुरू केलं. सुरुवातीला आम्ही अगदी वर्तमानपत्रातल्या बातम्यांच्या आधारे या मुलांबरोबर गप्पा मारायला सुरुवात केली.
आणि हळूहळू त्याला इतके वेगवेगळे आयाम जोडले गेले. अनेक आमच्या मित्रमैत्रिणींनी त्यांच्या कला कौशल्यांचा वापर केला आणि यातून आमच्या असं लक्षात आलं की सर्जनशील पद्धतीने आणि आनंददायी पद्धतीने जर आपण मुलांबरोबर संवाद साधू शकलो तर त्यांच्या अध्ययनाच्या कौशल्यांमध्ये निश्चितपणे वाढ होऊ शकते. आणि हा आमचा विचार घेऊन आम्ही दरवर्षी छोटे छोटे प्रयोग करत गेलो. हळूहळू आमची 10-12 जणांची संख्या ही 35 ते 40 कार्यकर्त्यांची संख्या झाली आणि नगरमधल्या एक 10 शाळांमध्ये आम्ही वेगवेगळ्या टप्प्यावरती काम करत गेलो. अनेक प्रकारचे शैक्षणिक उपक्रम छोट्या पातळीवरती राबवले आणि त्या सगळ्याचं आम्ही आमच्या परीने डॉक्युमेंटेशन देखील केलं. तर अशा या सृजन संस्थेला एक स्वरूप यावं या पद्धतीने आम्ही संस्थेचं स्वरूप देण्याचा देखील प्रयत्न केला आणि 2008 मध्ये आम्ही एक ट्रस्ट म्हणूनही त्याचं काम सुरू केलं. तर आजच्या घडीला आम्ही गेल्या 25 वर्षामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक पूरक शैक्षणिक म्हणूया आपण पूरक शैक्षणिक अशा प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राची थोडीफार आम्ही सेवा करत आहोत. पण यामध्ये मला एक असं जाणवलं सर की शिक्षण हा विषय केवळ शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या तिघांपुरताच मर्यादित न राहता तो सगळ्यांना नियमित करणाऱ्या शासनाबरोबरच संपूर्ण समाजाचा देखील असला पाहिजे आणि समाजाने देखील आपली जबाबदारी त्यामध्ये उचलली पाहिजे. यथाशक्ती असे छोटे छोटे प्रयोग चालवले पाहिजेत आणि चालू असलेल्या प्रयोगांना यथाशक्ती मदत केली पाहिजे. तर या उद्देशाने आम्ही सृजन संस्थेचं काम सध्या चालवत आहोत. नक्कीच सर, अतिशय छान अशी तुम्ही माहिती दिलीत. तुम्ही म्हणालात त्याचप्रमाणे शिक्षण पद्धती किंवा म्हणजे फक्त केवळ शिक्षक, शाळा यांनी चालवायची नाहीये, तर ती सर्वांनी घेऊन चालवण्याची म्हणजे ती एक मोठा जगन्नाथचा रथच आहे की जो सर्वांनी चालवला पाहिजे. आपल्यासारख्या ज्या संस्था आहेत त्या फार कमी आहेत की ज्यांनी हे समजून घेऊन अतिशय सुंदर असं काम आपण केलं. सर, एक म्हणजे हे सर्व करत असताना अनेक म्हणजे पद्धती वापरू शकतो आपण की जसं समजा एखादी दुसरी पद्धत देखील वापरू शकतो. पण आपण या पद्धतींपैकी पूरक शैक्षणिक उपक्रमांमध्ये प्रकल्प पद्धतीच का स्वीकारली? म्हणजे प्रकल्प पद्धतीत असं काय होतं की तुम्हाला ती स्वीकारावी वाटली? निश्चितपणे सर, मला सांगायला आनंद वाटतो की शालेय शिक्षणामध्ये जो अनुभव आपल्याला जनरली येतो की ज्ञानाची परंपरा ही एक मार्गी एक दिशीय आहे की शिक्षक शिकवतात, मुलांनी ते निमूटपणे ऐकून घ्यायचं आणि जे सांगितलं जातं ते काय म्हणूयात आपण त्याला त्याचे रिव्हिजन करत राहायचं. तर असं न होता आपण विद्यार्थ्यांना बोलतं केलं, विद्यार्थ्यांना काम करण्यासाठी प्रवृत्त केलं, विद्यार्थ्यांना कृतिशील केलं तर शिकण्यातला आनंद आणि शिकण्यातला आयाम दोन्हीमध्ये निश्चितपणे वाढ होते असं आमच्या लक्षात आलं होतं. आता योगायोगाने मी आपल्याला जे म्हणालो मगाशी की आमच्यापैकी कोणी शिक्षण क्षेत्रातलं असं नव्हतं, त्यामुळे आमच्यावरती असं कोणतंही थिअरीचं बंधन असं काही नव्हतं. आम्ही आम्हाला वाटेल तसे प्रयोग करत गेलो आणि आलेल्या अनुभवातून बदल करत करत आणखी इव्हॉल्व्ह होत गेलो. एक प्रकारे उत्क्रांतीवाद आमच्यात झाला. तर असं लक्षात येत गेलं की ज्या उपक्रमांमध्ये मुलांना काहीतरी करायला मिळतंय त्या उपक्रमांमध्ये मुलं जास्त रमतायत. त्यांचा आनंद त्या ठिकाणी डोळ्यांमधनं, त्यांच्या हास्यामधनं, त्यांच्या सतत बसण्यामधनं लक्षात यायचा. तर वर्गाचे तास साधारण 35 मिनिटाचे असले तरी कंटाळवाणे व्हायचे. पण आमच्या या सृजनच्या वेगवेगळ्या अशा पूरक शैक्षणिक उपक्रमांमध्ये 1.5 तास कधी होऊन गेला तरी कळायचं नाही, तरी मुलं खेळायला आणि उत्सुक असायचे. तर यातून माझ्या असं लक्षात आलं की जर करायला काही दिलं, एखादा टास्क, एखादी गोष्ट, एखादा प्रयोग, एखादी मांडणी, एखादं अनालिसिस की ज्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे, तर अशा करायला दिलेल्या गोष्टींमध्ये जास्त आनंद आहे. प्रकल्प पद्धतीमध्ये मला हे सगळ्यात जास्त जाणवलं की एखादी गोष्ट नुसती थिअरॉटिकली सांगणं, ऐकणं आणि कंटाळवाण्या पद्धतीने ती रिव्हाइज करत राहणं यापेक्षा त्या मुलांनी ती केली तर त्यांच्या आकलनामध्ये निश्चित भर पडते आणि त्यांच्या आनंदात भर पडते. मला सांगा सर, सर्वात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे हे करण्यामध्ये मला आनंद मिळतोय का? जर आनंद मिळत असेल तर मग मी अधिक उत्साहाने त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होईल, मी माझ्या सगळ्या जीवन ऊर्जा त्यामध्ये लावेल. तर हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मला जास्त महत्वाचं वाटतं आणि म्हणून आम्ही नकळतपणे आमच्या प्रकल्प पद्धतीचा आम्ही स्वीकार करत होतो. म्हणजे त्याच्या मागे असं काही अभ्यास किंवा चिंतन आधी नव्हतं.
हळूहळू आलेल्या अनुभवातून आम्ही ते शिकलो आणि प्रकल्प पद्धतीचा वापर केला. अगदी अगदी सर, खूप छान. तसंच आत्ताच म्हणजे कालच्या एका आपल्या ATM च्या एका सत्रामध्ये अतिशय प्रसिद्ध असे लेखक ज्यांनी सांगितलं आणि अभ्यासू बाल साहित्यिक राजीव तांबे सर देखील म्हणाले, शिकवणं ही काही म्हणजे शिकवता येत नाही, कारण शिकवता आलं असतं तर ती एक पाईपलाईन ठरली असते आणि प्रत्येकाने ती घरातही टाकली असती. शिकवता येत नाही, चुका आणि शिका यातून आपण अनेक गोष्टी शिकतो. तसंच आपण देखील या प्रकल्प पद्धतीत खूप काही आपण शिकलात आणि अनेक प्रयोग आपण केलेत. तर गाथा सरिता कार्यशाळा आपण राबवली होती. मला चांगलं आठवतंय, गाथा सरिता आणि गाथा भारती या दोन्ही कार्यशाळा आपण राबवल्या होत्या. मी एक दोन कार्यशाळांना नक्कीच आपल्यासोबत आलो देखील होतो. आमच्या या म्हणजे सर्व रसिकांसाठी, आमच्या शिक्षकांसाठी, पालकांसाठी आपण याविषयी थोडक्यात माहिती द्यावी अशी. निश्चित. आम्ही असा एक विचार केला की सुरुवातीला मी गाथा सरिता उपक्रमाविषयी सांगतो. सरिता म्हणजे नदी. माणसाच्या आयुष्यामध्ये नदीचं महत्व अनन्यसाधारण आहे, हे आपण सगळ्यांनी अनेक गोष्टींमध्ये शिकत आहोत. मानवी संस्कृतीचा विकासच मुळी नदीच्या किनारी झाला असं सगळ्या जगभराचा इतिहास सांगतो आपल्याला. या नदीने आपल्याला घडवलं, नदीने आपल्याला विकसित केलं. आज आपण जिथे आहोत तिथपर्यंत नद्यांनी आपल्याला आणून पोहोचवलं. आणि या बदल्यात आपण नद्यांना कितपत जाणतो आणि आपण नद्यांना काय देतो, हा एक विचार मनामध्ये आला. आणि असं लक्षात आलं की जर आपण शालेय विद्यार्थ्यांच्या शालेय वयामध्ये, त्यांचं मन अतिशय मोल्डिंग स्टेजला आहे, आपण त्यांना देऊ त्या गोष्टी ते स्वीकारतायत, सहज त्यांचं टीप कागदासारखं त्यांचं मन आहे, ते प्रत्येक गोष्टी आपल्याकडे उचलतायत. तर या वयामध्ये जर आपण त्यांना नद्यांविषयी जागरूक केलं, नद्यांविषयी त्यांना संवेदनशील बनवलं, तर आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये नद्यांबरोबर जो काही आजवर आपण अन्यायकारक वर्तणूक केलेली आहे ती बदलता येईल आणि त्यातून काही ना काही चांगलं घडेल असं वाटलं. आणखी एक मुद्दा यामागे असा होता सर, हल्ली मुलं मोबाईलमध्ये आणि व्हर्च्युअल गेम्समध्ये जास्त रमतात, अशा प्रकारची तक्रार आपल्याला बहुसंख्य पालकांकडून मिळते. आपल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या मोबाईल गेम्स मधलं ऍडिक्शन हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक चिंतेचं कारण आहे. हो, नक्कीच. आता मोबाईल सारखा तंत्रज्ञानाचा भाग हा आता आपण थांबवू शकत नाही. काळाची गणित काटे आपण उलटे फिरवू शकत नाही. मग या मोबाईलचा वापर थोड्याशा क्रिएटिव्ह पद्धतीने करता येईल का? इंटरनेट सारख्या साधनांचा वापर थोड्याशा क्रिएटिव्ह पद्धतीने करता येईल का? हा विचार देखील आम्ही या गाथा सरिता कार्यशाळेच्या दृष्टीने केला. आणि आम्ही मुलांना आवाहन केलं की आपल्याला मोबाईल खेळायचा ना, जरूर खेळा. आपल्याला इंटरनेट बघायचंय ना, जरूर बघा. पण आता त्यामध्ये हे शोधा की नदी म्हणजे काय, ती नदी कशी उगम पावते, तिचा प्रवास कसा होतोय, त्या नदीची वैशिष्ट्य काय आहे, त्या नदीला इतिहास काय आहे, संस्कृती काय आहे, त्या नद्यांबद्दल कोणत्या प्रकारची गाणी प्रचलित आहेत, हिंदी सिनेमामध्ये, मराठी सिनेमामध्ये त्या नद्यांबद्दल काय सांगितलं गेलंय, त्या नद्यांबरोबर पौराणिक गोष्टी कोणत्या आहेत. इतकंच काय, तर त्या नद्यांनी शेती, कारखाने, उद्योगधंदे, व्यवसाय यांना काय मदत केली आहे, त्या नद्यांमुळे जैविक पर्यावरणाला काय मदत झाली आहे. ह्या प्रकारच्या गोष्टी जर शोधायला आपण त्या मुलांना प्रवृत्त करू शकलो तर ही मुलं याच मोबाईलचा वापर थोड्याशा क्रिएटिव्ह पद्धतीने चांगल्या गोष्टी गोळा करण्यासाठी करतील, असा एक मनामध्ये कुठेतरी विश्वास होता. आणि मग आमच्या काही कार्यकर्त्यांनी मिळून असा विचार करून आम्ही या कार्यशाळेचं डिझाईन तयार केलं. याचं थोडक्यात स्वरूप सांगतो सर, की साधारणपणे 6वी, 7वी, 8वीच्या वयातल्या मुलांना आम्ही दर रविवारी एका नदीची माहिती गोळा करायला सांगायचो. मुलांची संख्या मर्यादित असायची, ऑन अन ॲव्हरेज आमचे 10-12 मुलं असायची. आणि आम्ही त्यांना सांगायचो की पुढच्या रविवारी येताना तुम्हाला गंगा नदीची माहिती गोळा करून आणायची आहे, किंवा यमुना नदीची माहिती गोळा करून आणायची आहे, किंवा आणखी कुठली बेतवा नदी आहे, शोण नदी आहे, कावेरी नदी आहे, पेरियार नदी आहे. भारतामध्ये लहान मोठ्या अशा 3000 नद्या आहेत. या 3000 नद्यांपैकी आम्ही फक्त महत्वाच्या अशा कमीत कमी 32-33 नद्या आयडेंटिफाय केल्या. अगदी अगदी. त्यांना सांगितलं की एकेका नदीचं आम्ही एकेका दिवशी नियोजन केलं. मुलांना आम्ही असं सांगितलं की तुम्ही आपल्या आजी आजोबा, आई वडील, तुमच्या शाळेतले भूगोलाचे शिक्षक, किंवा तुमच्या शाळेतल्या ग्रंथालयाचे जे ग्रंथपाल असतील ते, तुमचे मोठे भाऊ बहीण,
यांच्याकडनं त्या नदीबद्दल तुम्हाला काय मिळेल ती माहिती गोळा करा. त्याच्या बरोबरीने तुम्ही विश्वकोश, मराठी विश्वकोश आहे, मराठीमध्ये भारतीय सरिता कोश नावाचं एक 4 खंडांचं एक फार सुंदर कोश वाङ्मय तयार झालेलं आहे. म भालेराव नावाचे आपले महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा विभागाचे माजी चीफ इंजिनियर, मुख्य अभियंता, त्यांनी रिटायरमेंट नंतर ते कोश तयार केले. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या साधनांमधून त्या नदीबद्दल तुम्हाला जे काही मिळेल ते गोळा करा, असं आम्ही त्यांना सांगायचो. फक्त आमची अट एक असायची की मुलांनी प्रिंटआउट आणायची नाही, नाहीतर रेडीमेड विकिपीडिया साधनामधून गुगलवरून एक शब्द टाईप केला की लेखच्या लेख मिळतात. अगदी. तर आमची अट अशी असायची मुलांना की तुम्ही माहिती कोणत्याही सोर्स मधनं गोळा करा, परंतु ती तुम्ही तुमच्या भाषेमध्ये हस्ताक्षरामध्ये लिहून आणा. आता याच्या मागे सर आमचा उद्देश असा होता की माहितीचं संकलन करणं, माहितीचं आधी संशोधन करणं, माहिती कुठे मिळेल हे मुलांनी शोधणं, ते संशोधन नंतर त्यांनी संकलित करणं, ते संपादित करणं, ते स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहून काढणं, आणि सगळ्यात महत्वाचा भाग चौथा होता की आपण शोधून काढलेली, आपण लिहून आणलेली माहिती इतरांना समजावून सांगणं. म्हणजे याच्यामध्ये माहितीचं संशोधन, संकलन, संपादन, लेखन आणि सादरीकरण अशी एक 4-5 कौशल्य त्यांना नकळतपणे येतील, अशा पद्धतीने आम्ही त्याचं नियोजन केलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की प्रत्येक नदीची अशी वेगवेगळ्या अँगलनी माहिती मुलांनी गोळा केली. आम्ही मुलं एकत्र आल्यानंतर गोल बसायचो आणि गोलामध्ये मध्यभागी आम्ही भारताचा नकाशा ठेवायचो. मग नकाशाची उत्तर दिशा, मग नकाशा, आणि एखादा मुलगा जेव्हा त्याने आणलेली माहिती वाचून किंवा सादर करायचा, प्रेझेंटेशन द्यायचं त्याचं, तर त्या नदीचा उगम कुठे आहे असं तो जेव्हा सांगायला लागेल त्यावेळी बाकीची मुलं नकाशामध्ये त्या उगमाला शोधायची. मग त्या नदीचा प्रवास ज्या ज्या प्रदेशातून होतोय असा तो उल्लेख यायचा, त्या वेळी त्या नकाशातला तो प्रदेश आम्ही मार्क करत जायचो. ती नदी दुसऱ्या कुठल्या मोठ्या नदीला जाऊन मिळतीये का, की ती नदी समुद्राला कोणत्या ठिकाणी जाऊन मिळतीये, तिथे कोणत्या प्रकारची वैशिष्ट्ये आढळत आहेत, अशा प्रकारच्या. म्हणजे ज्यावेळी माहितीचं वाचन व्हायचं, सादरीकरण व्हायचं, त्याच वेळी मुलं नकाशा वाचन देखील शिकायची. तर अशा प्रकारचं साधारणपणे स्वरूप त्याचं असायचं. एक थिअरॉटिकल पद्धतीने आम्ही या पद्धतीच्या 33 नद्यांचा अभ्यास केला आणि प्रात्यक्षिक दृष्ट्या आम्ही एका नदीचा अभ्यास केला. तर साधारण स्वरूप आमचं असं असायचं. खूपच छान सर, अतिशय सुंदर असं म्हणजे पूर्ण नियोजनबद्ध आणि उद्दिष्टानुरूप हा प्रकल्प आपण राबवलात. तुम्ही म्हणताय तसंच अगदी विद्यार्थ्यांनी खूप काही यातून नक्कीच आत्मसात केलं असेल, पण यासोबत जसं विद्यार्थ्यांनी आत्मसात केलं असावं आणि असेलच नक्की, त्याच पद्धतीत पालकांचा आपल्याला प्रतिसाद कसा लाभला बरं या दरम्यान? तर मला सांगायला अतिशय आनंद होतो की जे विद्यार्थी आमचे यायचे त्यांना सोडवायला म्हणून जी मुलं, आधी पालक यायचे, नंतर ते पालक देखील आमचे सहभागी कार्यकर्ते झाले. म्हणजे ते नुसते पालक राहिले नाही, तर ते पालक कार्यकर्ते झाले. आणि गमतीचा भाग असा की जेव्हा आम्ही एखादा विद्यार्थी एखादा मुद्दा समजावून सांगायचा, तर त्यातल्या एखाद्या मुद्द्याबद्दल काही शंका निर्माण झाली, काही अडचण आली, तर बाकीचे पालक त्यांच्या मोबाईलमध्ये पटकन विकिपीडिया सर्च करायचे, एखाद्या विश्वकोशाला सर्च करायचे आणि त्याच्याविषयीची ऍडिशनल माहिती, त्याच्याविषयीची अतिरिक्त स्वरूपाची माहिती पालक तिथले तिथे आम्हाला उपलब्ध करून द्यायचे. म्हणजे पुढे ते पालक इतक्या उत्साहाने यामध्ये सहभागी व्हायचे. बऱ्याचदा मला असं वाटायचं की पालकांनाही सांगायचं की आता तुम्ही तुमची एखादी माहिती गोळा करून आणत चला. खूप चांगल्या पद्धतीचा असा रिस्पॉन्स पालकांचा मिळाला. एक मला असं जाणवलं की करायला काही मिळालं तर सगळ्यांना आवडतं. मग ते केवळ विद्यार्थीच आहेत असं नाही, तर पालक सुद्धा आहेत. अगदी जसं क्रिकेट पाहण्यापेक्षा क्रिकेट खेळण्यात खरंच मजा येते. अगदी त्याच पद्धतीत प्रकल्प नुसतं पाहण्यात, म्हणजे विद्यार्थ्यांबरोबर येण्यात, म्हणजे जसजसे पालक येत गेले तसतसे ते सहभागी झाले असंच म्हणा नाही. आणि ते खरंच मी देखील एका वेळेस आलो होतो, त्यावेळेस मला पण मी एक विद्यार्थी झालोय. तुम्ही सुरुवातीला म्हणाला होता की तुम्ही शिक्षक नाहीत, पण नक्कीच या सारस्वतांच्या मेळ्यात आपणही एक सुंदर सारस्वत आहात आणि अतिशय सुंदर. कोणी म्हणू शकत नाही की आपण शिक्षक नाहीत किंवा असं काही तुमचं एक फोकस्ड असं लर्निंग झालेलं नाहीये. अतिशय सुंदर पद्धतीत तुम्ही जसं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी समजवत आहात, आम्ही देखील या ठिकाणी खूप
म्हणजे लाभ घेतोय, की प्रकल्प नेमके कसे चालवले पाहिजेत, प्रकल्प कसे असले पाहिजेत. सर, या दरम्यान असा एक प्रश्न पडतो की जसं आपण या प्रकल्पांमध्ये प्रात्यक्षिक भेटी वगैरे अशा काही घेतल्या होत्या का? नक्कीच. गाथा सरिताच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आमच्या अशी लक्षात आली की मुलांनी कितीही वर्गामध्ये बसून किंवा गोल बसून एका ठिकाणी आणलेली माहिती दुसऱ्यांनी समजावून घ्यायचा प्रयत्न केला तरी त्याला काही ना काहीतरी मर्यादा आहे. उदाहरणार्थ, नदीच्या बाबतीमध्ये कॅचमेंट एरिया नावाची एक कन्सेप्ट आहे, ज्याला आपण मराठीमध्ये पाणलोटाचं क्षेत्र म्हणतो. आता हे पाणलोटाचं क्षेत्र, कॅचमेंट एरिया, तांत्रिक भाषेतले हे शब्द हे मुलांना त्यांच्या वयाच्या दृष्टीने विचार केला तर जड होते आणि कंटाळवाणे देखील होते. बरोबर. एक असा आम्ही प्रयोग करून पाहिला सर, की आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे अहमदनगर शहर हे ऐतिहासिक शहर हे अहमदनगरचा जो संस्थापक आहे अहमद शहा निजाम, त्याने सीना नदीच्या किनाऱ्यावरती वसवलं 500 वर्षापूर्वी. ही सीना नदी अहमदनगर शहरापासून 18 किलोमीटर अंतरावरच्या ससेवाडी नावाच्या एका गावाच्या जवळ महादेव खोरे नावाचा एक डोंगराचा छान खोरं निसर्गरम्य ठिकाण आहे, त्या ठिकाणी उगम पावते. सर, मला सांगायला एकीकडे लाजही वाटते की आज माझं वय 47 वर्ष आहे. हा प्रकल्प सुरू केला आम्ही त्यावेळी गाथा सरिता, त्यावेळी माझं वय 45 होतं. 45 वर्षापर्यंत नगरचा मी असलेला मुलगा माणूस, मी ते 18 किलोमीटर वरचं नदीचं उगमाचं स्थान पाहिलेलं नव्हतं. या गाथा सरिताच्या निमित्ताने आम्ही ठरवलं की आपण या नदीचा प्रॅक्टिकल अंगाने, प्रात्यक्षिकाच्या अंगाने अभ्यास करू. आणि मग आम्ही या नदीचे 3 रविवारी 3 सहली अरेंज केल्या. आणि मला सांगायला आनंद वाटतो की विद्यार्थ्यांच्या पेक्षाही त्यांचे आई बाबा, त्यांचे पालक या सहलीसाठी जास्त उत्सुक होते. आणि जवळजवळ 3 रविवारी पूर्ण दिवस या नदीच्या 3 वेगवेगळ्या दृश्यांची अभ्यास केला. म्हणजे उदाहरणार्थ, पहिल्या रविवारी आम्ही नदीच्या उगम स्थानी गेलो, तिथल्या डोंगरांची रचना अनुभवली. तिथं नदीचा जो काही एक गोमुख आहे, त्या गोमुखापाशी त्या नदीच्या झऱ्याच्या रूपाने त्याचा उगम आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पडलेला पाऊस त्या डोंगरामधनं वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या ठिकाणी एकत्र येतो, वेगवेगळे प्रवाह कसे एकत्र येतात. आणि त्या ठिकाणी आम्ही गेल्या थेअरीज मध्ये जे काही कॅचमेंट एरिया, पाणलोट क्षेत्र वगैरे म्हणत होतो, ते सगळं मुलांना अक्षरशः डोळ्यासमोर दिसायला लागलं. की पाऊस पडलेला एक डोंगराच्या सी शेपचा असा नरसाळ्याचा आकार आहे आणि त्या ठिकाणी पडलेलं पाणी कसं गोळा होतं आणि ते ग्रॅव्हिटीच्या यांनी कसं एकत्र येतं आणि त्यातून नदीचा इवलासा प्रवाह कसा तयार होतो. आणि त्या दिवशीच्या व्हिजिटमध्ये नदीचा उगम, त्या नदीच्या उगमापासून थोड्या अंतरावरती असलेला कोल्हापूर टाईपचा बंधारा, त्याच्यानंतर त्या कोल्हापूर टाईपच्या बंधाऱ्याची रचना, त्याच्यानंतर आणखी काही किलोमीटर अंतरावरती असलेलं पिंपळगाव माळवी इथलं मातीचं धरण, ह्या 3 पहिल्या टप्प्यामधल्या सहलीमध्ये या 3 भागांचं आम्ही सखोल निरीक्षण केलं. मुलांना आणि त्यांच्या पालकांना ही सहल इतकी आवडली की दिवसभर आम्ही कोणीही थकलो नाही, भरपूर खेळलो आणि खेळता खेळता भूगोल शिकलो, जगलो, पाहिलं. तर अशा प्रकारची पहिली सहल झाली. दुसऱ्या सहलीचं वैशिष्ट्य थोडं वेगळं राहिलं. पहिल्या सहलीमध्ये उगमापाशी आम्ही ते पाणी अक्षरशः सगळ्यांनी ओंजळ मध्ये घेऊन आम्ही सहज प्याऊ शकलो. इतकं गोड रुचकर पाणी. हेच पाणी नगर शहर 18 किलोमीटरचा प्रवास करून नगर शहरामध्ये जेव्हा प्रवेश करतं त्यावेळी त्याची अवस्था काय होते हे आम्ही नंतरच्या एका रविवारच्या सहलीमध्ये अनुभवलं. नगर शहरामधनं ही नदी प्रवास करत असताना तिथे 5 पूल आहेत. 5 ठिकाणी नदीवरती पूल बांधण्यात आलेले आहेत. या 5ही पुलांच्या खाली उतरून, नदी पात्रामध्ये उतरून आम्ही मुलांनी आणि पालकांनी आणि कार्यकर्त्यांनी त्या नदीचा अनुभव घेतला. आणि अक्षरशः अंगावर काटा येईल असा भयावह अनुभव होता. ज्या नदीचं ओंजळ पाणी आम्ही अगदी आनंदाने पिऊ शकत होतो उगमापाशी, तीच नदी शहरामध्ये जेव्हा प्रवेश करते त्यावेळी 5 मिनिटं आम्ही त्या नदीपात्रात उभं राहू शकत नाही. इतकी दुर्गंधी, इतकं सिवेज, इतकं ड्रेनेजचं पाणी, नाल्यांचं पाणी, रसायनांचं पाणी, हे सगळं त्या नदीपात्रामध्ये येऊन पडत होतं. तो कचरा, त्या डेब्रीज, त्यानंतर नदी पात्रात झालेली अतिक्रमणं, हे सगळं आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं. मुलांनी त्या सगळ्याची टिपणं काढली, फोटो काढले.
5ही पुलांमध्ये नदीची अवस्था किती वाईट आहे हे आम्हाला कोणीही न सांगता कळालं. या दुसऱ्या भेटीमध्ये आमच्यासोबत भूगोलाचे एक प्राध्यापक होते, प्राध्यापक आनंद पंडित, डॉक्टर आनंद पंडित, अहमदनगरच्या न्यूआर्ट्स कॉमर्स कॉलेजचे भूगोल विभागाचे ते प्राध्यापक आहेत. आम्ही त्यांना खास आमच्यामध्ये इन्व्हाइट केलं आणि ही दुसरी सहल आमची पूर्ण होता होता आम्ही संध्याकाळी आमच्या एका मित्राच्या नदीकिनारीच असलेल्या फार्म हाऊस मध्ये एकत्र जमलो आणि त्या बागेमध्ये बसून मुलांनी त्यांना प्रश्नांचा अक्षरशः भडीमार केला आणि नदीची वेगवेगळी कार्य आणि नदीवरती होत असलेले अत्याचार याविषयी सरांनी आम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे दिवसभर जे प्रॅक्टिकल अनुभव आम्ही घेतले त्याचं थिअरीतलं संशोधन हे सरांनी आम्हाला त्या ठिकाणी समजावून सांगितलं. आणि तिसरी सहल तिसऱ्या एका रविवारी नगरपासून एक साधारणपणे 35-40 किलोमीटर अंतरावरती निमगाव गांगर्डा शहर गाव आहे, त्या गावाच्या जवळ याच सीना नदीवरती मध्यम प्रकल्प उभारण्यात आला. तर हा मध्यम प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहिला. मुलांना त्या ठिकाणी योगायोगाने त्या वर्षी पाऊस भरपूर झालेला असल्यामुळे या नदीला जे काही पाणी मिळालेलं आहे वेगवेगळ्या सोर्सेस मधून त्याचं त्या मध्यम प्रकल्पाचा पूर्ण 100% त्यावेळी ते भरलेलं होतं, ओव्हरफ्लो होऊन गेलेला होता आणि त्याचा उजवा कालवा आणि डावा कालवा आणि त्याचं मेकॅनिझम हे आम्हाला जलसंपदा विभागाच्या तिथल्या कर्मचाऱ्यांनी खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं. मुलांनी देखील त्यांना इतके सारे प्रश्न विचारले. तर थोडक्यात या साधारणपणे उगमापासून तर या धरणापर्यंतची ही नदीची वेगवेगळी रूपं आम्हाला या प्रात्यक्षिक भेटींमध्ये पाहायला मिळाली. आणि याच्यानंतर आम्ही नगर जिल्हा जिथे संपतो त्या ठिकाणी एक सोंडी नावाचं ऐतिहासिक गाव आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे इतिहासामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे त्या अहिल्यादेवी होळकरांचं ते जन्मस्थळ. बरोबर. आणि या सीना नदीच्या किनाऱ्यावरती जन्माला आलेली ही लहानशी मुलगी ही पुढे स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये आपलं एक अलौकिक असं स्थान निर्माण करते. तर हा त्यांचा जो काही पूर्ण वाटचाल होती ही आम्हाला त्या क्षणी खूप प्रेरित करून गेली. मुलांनी अक्षरशः त्यांच्या शब्दामध्ये असं सांगितलं की अहिल्यादेवी जर हे करू शकतात, संपूर्ण देशामधल्या नद्यांचे घाट बांधू शकतात, त्यावेळेच्या नद्यांची काळजी घेऊ शकतात, पर्यावरणाची काळजी घेऊ शकतात, तर आपण का करू शकत नाही. तर हे मला वाटतं ह्या 100 व्याख्यानं दिली असती तरी हे मुलांना कळलं नसतं किंवा त्यांना अपील झालं नसतं. आमच्या या 3 प्रॅक्टिकल व्हिजिट्स मध्ये कळलं. बरोबर. अतिशय सुंदर अशी माहिती दिली सर. खरंय तुम्ही म्हणालात त्याचप्रमाणे निसर्ग ज्या वेळेस अनेकदा त्यांनी आपल्याला संधी दिली, आपण चुकलो पण शिकलो नाही, आपण अनेक चुका केल्या, त्यांनी अनेकदा माफ केले. मला वाटतंय असं की कदाचित हे कोरोना संकटही तेच असेल की आता तुम्ही तर शिकत नाही आहात, मग मीच तुम्हाला शिकवतो, म्हणून हा कदाचित धडा आहे का काय माहित नाही, म्हणून तर त्यांनी आपल्या सर्वांना घरात बसवलंय, लॉकडाऊन केलंय आणि ती स्वतःच अगदी कामाला लागले आणि स्वतःला म्हणजे जे नदीमध्ये स्वतः पूर्ण म्हणजे शुद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे ती स्वतःच नदी करून घेते. तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे. अहिल्यादेवींच्या काळात तर अशी कोणतीही यंत्रणा नव्हती, तरी सुद्धा त्यांनी त्या काळी मोठमोठे घाट म्हणजे अनेक ठिकाणी बांधलेत. आज आपण ते करू शकत नाहीत. मध्यंतरी आपल्या सन्माननीय पंतप्रधानांनी देखील आपली गंगा नदीचा मोठा प्रकल्प देखील घेतला होता, तो शुद्धीकरणाचा. साहेबांनी अनेक म्हणजे त्यांनी देखील चुका शिकामध्ये खूप काही या ठिकाणी राबवले तसे, पण लोकांची जी मानसिकता आहे ती बदलतच नव्हती. चुकून देखील आपण शिकत नाहीच आहोत. शेवटी निसर्गच पुढे झाला. म्हणतात ना यदा यदा हि अधर्मस्य, त्या उक्ती म्हणजे त्या वचनाप्रमाणे पुन्हा त्यांनी जन्म घेतलाय कोरोनाच्या रूपात. असो, कोरोनाच्या या काळात देखील माणूस एकमेव ज्याला म्हणजे स्वतःला शिकण्याची अनेक संधी मिळते आणि त्याला कळतं देखील, त्यांनी असे इतर पर्याय उपलब्ध केले. जसे तुमच्याकडून आज आम्हाला ही ज्ञान संजीवनी मिळते की विद्यार्थ्यांना देखील सर या गाथा सरिता अतिशय सुंदर असा या प्रकल्पात या कार्यशाळेमध्ये आपल्याला काही अशा अडचणी जाणवल्या का? की निश्चितपणे सगळ्यात मोठी अडचण सर मला अशी जाणवली याच्यामध्ये की या प्रकारच्या कोणत्याही कार्यशाळेला थोडासा वेळ द्यायला हवा.
वेळ कोणी द्यायचा आहे, तर मुलांनी तर द्यायचाच आहे, कारण त्यांना प्रत्यक्ष कार्य करायचंय. त्याच्या बरोबरीने त्यांच्या पालकांनी वेळ द्यायचा होता आणि कार्यकर्त्यांनी किंवा ह्या प्रकारचे उपक्रम आयोजित करणाऱ्या संस्थांनी, संघटनांनी वेळ द्यायला हवा. आता वेळ द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचंय, तर कोणत्याही प्रकारची माहिती जी येते ती बरोबर आहे का, ऑथेंटिक आहे का, आणि त्याच्यावरती ती सोपी करून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचवता येईल याच्यासाठी थोडंसं संस्करण करावं लागत होतं. तर या प्रकारची वेळ देणं आणि हे वेळेचं गणित जमवणं ही पहिली अडचण मला एक जाणवली. दुसरा एक भाग अडचणीचा असं मला जाणवलं सर, की मुलांना त्यांच्या सुदैवानी म्हणा, दुर्दैवानी म्हणा, आज इतक्या प्रकारची साधनं उपलब्ध आहेत, त्यांच्याकडे सहजगत्या खेळता येईल अशा प्रकारचे कॉम्प्युटर गेम्स, मोबाईल गेम्स त्यांना सहज हातात उपलब्ध आहेत. इंटरनेट सारखं खूप प्रचंड दुधारी शस्त्र त्यांच्या हातामध्ये आहे आणि ही मुलं समाजातल्या वास्तवापासून दूर जाऊन व्हर्च्युअल जगण्यामध्ये जास्त रमतायत. ह्या प्रकारचं वास्तव आहे, ही पण एक खूप मोठी अडचण आहे. या सगळ्या अडचणींवर मात करून आपल्याला त्या मुलांना पुन्हा एकदा सर्जनशील, आनंदशील पद्धतीने शिकण्याकडे बोलवून आणायचंय. ह्याच्यासाठी खूप एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागणार. तर ही अडचण मला या ठिकाणी जाणवली आणि त्याच्यासाठी माझं सगळ्या पालक, शिक्षक, कार्यकर्ते, संस्था, संघटना, शाळा, सरकार सगळ्यांना असं नम्र आवाहन आहे की आपण आपल्या अधिकृत अभ्यासक्रमामध्ये प्रकल्प पद्धतीला जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल आणि प्रकल्प पद्धतीतून या गोष्टी कशा डिलिव्हर करता येईल याच्यावरती फोकस वाढवावा असं मला वाटतं. तर या प्रकारच्या जर गोष्टींना महत्व दिलं गेलं, या प्रकल्प पद्धतींचं योग्य पद्धतीने अवलंबन करण्यात आलं, तर निश्चितपणे आपल्याला याची फळं मिळत आहेत. हे आम्हाला गेल्या वर्षभर 2 वर्षामधल्या या प्रकल्पांमध्ये जाणवलं. मला आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते सर या ठिकाणी, की गाथा सरिता उपक्रमामध्ये दर रविवारी मुलं जे हस्ताक्षरात लिहून आणायचे कागद होते ते सगळे कागद आम्ही गोळा केले आणि नंतर त्या कागदांच्या एकत्रीकरणातून आम्ही या मुलांचं हस्तलिखित तयार केलं. गाथा सरिताच्या समारोपाच्या वेळी आपल्या मराठीतले एक नामांकित पर्यावरण पत्रकार आहेत अभिजित घोरपडे सर, पुण्याला असतात. तर अभिजित घोरपडेंचा नदी, पर्यावरण, एकूणच जिओ सिस्टम्स, इकोसिस्टम्स यांच्यावरती खूप अभ्यास आहे आणि त्यांना आम्ही या समारोपाला इन्व्हाइट केलं आणि त्यांच्या हस्ते या मुलांनी गोळा केलेल्या सगळ्या माहितीचं संकलित हस्तलिखित पुस्तकाचं प्रकाशन केलं. तर या प्रकाशनाच्या वेळी देखील घोरपडे सरांनी हा मुद्दा मांडला की या मुलांनी केलेलं हे जे डॉक्युमेंटेशन आहे हे खरोखर खूप महत्वाचं आहे, मोलाचं आहे. त्यांना आज नदी कशी दिसली हे त्यांनी या ठिकाणी मांडलंय. आता भविष्यामध्ये ते याच्या आधारे पुढच्या गोष्टी कशा घडतील याचं देखील विश्लेषण करू शकतील. तर या प्रकारची एक डॉक्युमेंटेशनची पण सवय या प्रकल्पाच्या माध्यमातून लागू शकते, ती लावायला हवी आहे, जेणेकरून विद्यार्थी जे काही करतायत, शिकतायत त्याचं त्यांना संदर्भ मूल्य भविष्यामध्ये उपलब्ध राहील. अगदी सर, अनेक गोष्टींना तुम्ही म्हणजे तसं शिक्षक जरी नसलात तर त्यांनी काय केलं पाहिजे हे नक्कीच सांगितलं. पण या दरम्यान अजून एक असा एक छोटासा प्रश्न पडतो की अशाच प्रकारचे इतर कुठले प्रकल्प प्राथमिक स्तरावर आपण जरी शिक्षक नसाल तर कसे राबवले पाहिजेत किंवा शिक्षकांनी त्यासाठी कशी भूमिका घेतली पाहिजे, आम्हा सर्वांना ते ऐकण्यास फार उत्सुकता आहे सर. निश्चित सर, मी असं सजेस्ट करेन की प्राथमिक शिक्षक म्हणून आपल्यावरती खरोखर शिक्षण क्षेत्राचा पाया सोपवलेला आहे आणि जेवढा पाया मजबूत तेवढी वरची इमारत पक्की राहणार आहे. मला असं वाटतं सर की प्राथमिक शाळेमध्ये जर मुलाला शाळेची, शिकण्याची आणि अभ्यासक्रमाची गोडी लागली तर त्या मुलाला पुढे भविष्यात त्याला काहीही साधनं नाही मिळाली तरी त्याचा मार्ग तो शोधू शकेल, कारण त्याचा पाया भक्कम झाला. त्याला शाळेची गोडी लागणं आणि गोडी लागण्यासाठीचे कोणते कोणते उपक्रम घेता येतील ते सगळे घ्यावे. अगदी मी म्हणतो की आपल्या शाळेच्या आजूबाजूला असलेल्या दगडांच्या गोळा करण्याचे उपक्रम सुद्धा यासाठी खूप अगदी अगदी मला गंमत वाटते या ठिकाणी सांगावं वाटतं की आमच्या एका विद्यार्थ्यांनी त्या गाथा सरिताच्या प्रॅक्टिकल व्हिजिट मध्ये त्याला एका ठिकाणी स्फटिकांचा दगड मिळाला, त्यांनी आवर्जून आणला. तर मला आता हे जाता जाता घडली ती गोष्ट. बरोबर.
मुलांना जे आवडतंय त्यामध्ये आपल्याला आपल्या अभ्यासक्रमातला कोणता भाग गुंतता येईल असं जर बघितलं ना तर सगळं काही शक्य होईल. एखाद्या मुलाला खेळाडूंबद्दल आणि खेळाबद्दल जर इंटरेस्ट असेल ना तर त्याच्या संदर्भातली सगळी माहिती त्यांनी गोळा करायला त्याला प्रवृत्त करावं. तो प्रकल्प छान होऊ शकतो. अगदी एखाद्याला समजा सायन्समध्ये आवड असेल तर आता मला कल्पना नाही की प्राथमिक शिक्षण माझ्या कल्पनेप्रमाणे काहीतरी 7वी पर्यंत जर असेल तर कदाचित 6वी 7वी 8वी पर्यंत असेल. 6वी 7वी 8वीच्या मुलांनी भारतातल्या वैज्ञानिकांची माहिती गोळा करायला काहीच हरकत नाही. सहज त्यांना ते शक्य आहे. या वैज्ञानिकांनी केलेले छोटे छोटे प्रयोग ते घरामध्ये करू शकतात. आपण त्यांना असंही एक चालना देऊ शकतो की आपल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली लॅबोरेटरी हा पण एक प्रकल्प होऊ शकतो. अगदी खूप छान सर. भारतरत्न आपल्या देशांनी आतापर्यंत जे काही अनेक महान विभूतींना जन्म दिला त्यातल्या काहीच विभूतींना आपण भारतरत्न म्हणून ओळखतो. या भारतरत्नांनी प्रचंड मोठं काम केलंय. यांची माहिती गोळा करण्याचा प्रकल्प सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. मी अगदी थोडक्यामध्ये आमचा जो गाथा भारती उपक्रम आहे त्याच्याविषयी सर सांगतो आपल्याला की भारताची विविधांगी वैशिष्ट्य गोळा करणारा उपक्रम आम्ही नंतरच्या वर्षी केला. विद्यार्थ्यांनी गोळा करून आणलेल्या माहितीने आम्ही पालक कार्यकर्ते सुद्धा चकित झालो. मला स्वतःला इतक्या वर्षांमध्ये सुद्धा माहित नव्हतं की अनेक राज्यांमध्ये त्यांची अंगभूत शक्ती काय आहे. झारखंड सारख्या राज्यामध्ये खनिज संपन्नता एवढी विपुल प्रमाणामध्ये आहे हे मला गाथा भारतीच्या उपक्रमामध्ये एका विद्यार्थ्यांनी गोळा करून आणलेल्या माहितीतून कळालं. नक्कीच. बोरा केव्ज नावाचा एक प्रकार आहे. नैसर्गिकरित्या ती गुंफा तयार झालेली आहे. एवढी प्रचंड मोठी गुंफा भारतामध्ये आहे. एक जिओलॉजीतलं ते वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आपण मानतो. मध्य प्रदेशातलं भीमबेटका सारखं ठिकाण आहे. त्या भीमबेटका सारख्या ठिकाणी प्राचीन काळामध्ये सुमारे 50,000 वर्षापूर्वीचा जो माणूस होता त्याचं ते आश्रयस्थान होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी प्राथमिक आपले चित्रकलेचे प्राथमिक धडे जे गिरवले ते आजही आपल्याला बघायला मिळतात. यासारखी माहिती आम्हाला या गाथा भारतीच्या उपक्रमात एका विद्यार्थ्याकडून मिळाली. अगदी अगदी. त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या महान हस्ती निर्माण झाल्या, जे वेगवेगळे सेलिब्रिटीज, आपण त्यांना आजच्या भाषेत सेलिब्रिटीज म्हणू, परंतु त्यांनी समाजाला काही ना काहीतरी दिशा दिली, अशा प्रकारच्या लोकांची माहिती या विद्यार्थ्यांकडून आम्हाला मिळाली. भारतातल्या अनेक राज्यांमध्ये सुद्धा अनेक गोष्टी आज खूप विपुल प्रमाणामध्ये आहेत. आपणच आपल्या देशाला जवळून कसं ओळखायचं हे आम्हाला गाथा भारतीतनं समजलं. या प्रकारचे छोटे छोटे उपक्रम आपल्या विद्यार्थ्यांकडून जर आपण करून घेतले तर मला वाटतं प्रकल्प पद्धतीचा त्यांना देखील फायदा होणार आहे आणि आपली शिक्षणाची प्रक्रिया देखील निकोप निर्मळ होणार आहे. नक्कीच सर. अतिशय तुम्ही जे म्हणजे असं आता एवढं ऐकून तर नक्कीच आम्हा सर्वांना एक खात्री पटली आहे की आपण शिक्षक जरी नसला तर शिक्षकांपेक्षाही म्हणजे नक्कीच आपलं ज्ञान हे शिक्षकांपेक्षा अतिशय म्हणजे त्याच दर्जाचं आणि त्याच्यापेक्षाही सरस नक्कीच आहे. सर सध्या तर म्हणजे सध्या जे प्रकल्प म्हणतो, प्रोजेक्ट वगैरे असे अनेक, त्याला इंग्रजी माध्यमांवर टीका म्हणून नाही पण प्रोजेक्टच्या म्हणजे बरेचसे असे नावं देऊन बऱ्याचदा काय होतं की पालकांनाच वेठीस धरलं जातं. पालकांनीच ते म्हणजे बऱ्याच घरांमध्ये तर पालकच ते प्रकल्प करत असतात. आपलं काय मत राहील बरं की म्हणजे हे योग्य आहे का की पालकांचा किती सहभाग त्या प्रकल्पात असला पाहिजे आणि प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी तो कितपत पूर्ण केला पाहिजे? सर, आपण अगदी मोलाचा प्रश्न विचारला. मला असं म्हणावंसं वाटतं की पालकांची, शिक्षकांची आणि पालक कार्यकर्त्यांची या प्रकल्प पद्धतीमध्ये भूमिका इतकीच असावी की आपण फक्त त्या मुलाला सजेस्ट करावं की तुला ही जी काही माहिती गोळा करायची आहे, तुला हा जो प्रयोग करायचा आहे, तुला हे जे तयार करायचा आहे प्रकल्प, याची तुला माहिती कुठे मिळेल. त्याला फक्त त्या दिशेकडे बोट दाखवायचा आहे, अंगुली निर्देश करायचा आहे. त्याच्या पुढे तो जाईल याच्यासाठी त्याला ढकलायचंय, त्याला सुरुवातीला पुश करायचंय, अगदी हळूहळू त्याला तिथपर्यंत न्यायचंय आणि हळूहळू त्याला ते गोडी लावायची की त्याने ते शोधायचंय. हे अवघड आहे हे मला पूर्ण कल्पना आहे सर.
कारण हा प्रकल्प राबवताना माझा स्वतःचा मुलगा या प्रकल्पात किती ऍडमेंटली वागला हे मला चांगलं कल्पना आहे. त्याला त्या ठिकाणी हे म्हणजे मी काय म्हणूया हे ग्लोरिफाय करत नाहीये की हे सगळं सहज शक्य आहे. हे याच्यासाठी यू हॅव टू पुट एक्स्ट्रा एफर्ट्स. तुम्हाला तुमचं रक्त आटवावं लागणार आहे. पण आपल्या शैक्षणिक प्रक्रियेसाठी आपल्याला हा एक करायचंय, आपल्याला ही किंमत द्यायची आणि पालकांनी एक कॅटलिस्टच्या स्वरूपामध्ये भूमिका बजावावी. त्यांनी फक्त प्रेरणा द्यायची, सल्ला द्यायचा आहे, दिशा दाखवायची, पण प्रत्यक्ष काम मात्र मुलाला करू द्यायचंय. अगदी अगदी बरोबर आहे सर. दुर्दैवाने होतंय काय की पालक या प्रत्यक्ष कृतीमध्ये अडकतात आणि मुलं अलगद सुटून जातात. मुलांना असं वाटतं की आपला प्रकल्प आई वडिलांनी केला, आपण फ्री झालो. तर असं नाही, मुलाला करायला लावायचं आणि त्याच्या मागे उभं राहायचं, त्याच्या बरोबरीने उभं राहायचं. बरोबर. अगदी म्हणजे ज्यावेळेस मी आपली कार्यशाळा अटेंड केली होती त्यावेळेस देखील मी पाहिलं की काही विद्यार्थ्यांनी सुरुवातीला ज्यावेळेस झेरॉक्स म्हणजे गुगल केलं आणि सहज तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एक शब्द टाकला की पूर्ण माहिती मिळते आणि त्याची कंट्रोल पी दिलं की सर्व काही पेजेस उपलब्ध होतात. तसे पेजेस ज्यावेळेस आणायला सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही अगदी मुलांमध्ये एकत्र म्हणजे जाऊन त्यांना कसं ते करणं चुकीचं आहे आणि आपण काय केलं पाहिजे हे समजवलं. अतिशय सुंदर पद्धतीत त्यांना तुम्ही हाताळलं त्यावेळेस की तुम्ही स्वतः वाचा आणि तुम्हाला आवश्यक ती माहिती गोळा करा. अभिजित नावाचा तो मुलगा आहे आपला सोहमच, त्यांनी अनेक असे म्हणजे छोटे छोटेसे काय होईना टिप्पणी अतिशय सुंदर काढलेली मी पाहिली आणि खूप आनंद वाटला. सर या दरम्यान आता सध्या तर कोरोना काळ चालूच आहे, हा अनिश्चिततेचा काळ आहे. रोज सकाळी उठलं की कळत नाही की आता लॉकडाऊन अजून किती दिवस वाढणार आहे. आता म्हणजे बऱ्याच ठिकाणी अधिकारी देखील आश्चर्यचकित होतात की रोज असं काय होतंय. अतिशय टफ परिस्थिती निर्माण झालेली आहे. या कोरोना काळामध्ये अशा काही अनेक इतर प्रकल्प आहेत का की जे शिक्षकांनी पालकांनी अतिशय सहजपणे आपल्या पाल्याकडून किंवा विद्यार्थ्यांकडून करून घेता येतील? नक्कीच सर, मला अशा प्रकारच्या अनेक प्रकल्पांची उदाहरणं देता येतील, परंतु माझं असं म्हणणं आहे की हे त्या विद्यार्थ्यांकडनं यायला हवं की त्याला काय आवडतं. उदाहरणार्थ त्या विद्यार्थ्याची आवड जर कला क्षेत्रातली असेल तर तो त्या संदर्भातली इन्फॉर्मेशन, त्या संदर्भातलं एक्स्ट्रा रिडिंग, एक्स्ट्रा मटेरियल, एक्स्ट्रा काम हे त्यामध्ये करू शकेल. एखाद्याला सायन्स, मॅथ्स यासारख्या नैसर्गिक शास्त्रांमध्ये आवड असेल तर त्याला त्या पद्धतीच्या गोष्टी करायला आपण प्रेरित करूया. तयार रेडीमेड प्रकल्प सुचवायला काय अनेक एकसारखे प्रकल्प अनेक सुचवता येतील, पण माझं असं म्हणणं आहे की या निमित्ताने तो विद्यार्थी, त्याचे पालक आणि विद्यार्थी त्याचे शिक्षक यांच्यामध्ये डायलॉग व्हावा आणि त्या विद्यार्थ्याच्या आवडी निवडीतून त्याला प्रकल्प सुचवायला मदत करावी. उदाहरणार्थ माझ्या गाथा भारती प्रकल्पामध्ये एका विद्यार्थ्याची एक वैशिष्ट्यपूर्ण आवड मला लक्षात आली. त्याला माहिती लिहून आणण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता, पण त्याला नकाशा काढण्यामध्ये प्रचंड इंटरेस्ट होता. आणि मला सांगायला आनंद वाटतो सर, त्यांनी भारतातल्या प्रत्येक राज्याचा आणि केंद्रशासित प्रदेशाचा अगदी स्केल टू स्केल नकाशा काढून आणला. त्याला कलर, त्याला दिशा व्यवस्थित दाखवल्या, त्याची वैशिष्ट्य लिहिली, संक्षेप त्याला व्यवस्थित दिले, सूची बरोबर दाखवली. मला खूप कौतुक वाटलं. एका मुलीला रेसिपीज गोळा करण्याचा फार छंद होता. या प्रकल्पामध्ये तिने बाकी राज्यांच्या इतर माहितीपेक्षा त्या राज्यातल्या वेगवेगळ्या क्युझिन्सची रेसिपीज ती गोळा करून आणायची. एका मुलीने फोटोग्राफ्स गोळा करायला खूप छान मदत केली. असं प्रत्येकाच्या आवडी निवडीनुसार त्याला तुम्ही प्रकल्प द्या, तो फुलून येईल. बरोबर आहे. म्हणजे यात म्हणजे पालकांनी देखील आपल्या पाल्याकडे म्हणजे त्याचा कल नेमका कुठे आहे. शिक्षक बऱ्याचदा करतच असतात की कलानुसार प्रकल्प दिले जातात. तर या कोरोना दरम्यान ज्यावेळेस पालक देखील आपल्या पाल्याबरोबर आहेत, कधी नव्हे तो इतका मोठा काळ आपल्या सर्वांना मिळतोय की आपण आपल्या कुटुंबासमेत घालवत आहोत. सर संकटातली संधी जर म्हणून जर बघितलं तर या कोरोनाच्या सुट्टीमध्ये खूप क्रियाशील, कृतिशील, सर्जनशील, आनंदशील अनेक गोष्टी करता येत आहेत आणि केलेल्या आहेत, अनेकांनी केल्या आहेत. आपणही करूया. बरोबर, नक्कीच. सर
वेळेची मर्यादा घेऊन थोडासा आता म्हणजे प्रश्न पुढचा असा घेतो की हे प्रकल्प लेखन कसं केलं पाहिजे आणि याच्या नेमक्या पायऱ्या कशा आहेत, एकदा थोडक्यात आम्हा सर्वांना सांगाल? तर मला असं वाटतं की म्हणजे प्रकल्प लेखन याच्यामध्ये मी 2 गोष्टी पुढे आणतो. एक म्हणजे तो प्रत्यक्ष प्रकल्प, समजा आता गाथा सरिता किंवा गाथा भारती हा प्रकल्प आहे, तर या प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांनी जे काही गोळा केलेलं मटेरियल आहे, मग ते टेक्स्ट मटेरियल असेल, आकडेवारी असेल, तक्ते असतील, ग्राफ असेल, चित्र असतील, फोटोग्राफ्स असेल, ऑडिओ व्हिज्युअल क्लिपिंग्स असतील, जे काही असेल त्या सगळ्याची मांडणी करणारं प्रकल्प लेखन हा एक भाग होऊ शकतो. आणि दुसरा भाग यासारख्या प्रकल्पाचं डॉक्युमेंटेशन, म्हणजे हा प्रकल्प हाताळताना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आम्ही काय काय बदल घडवत गेलो. उदाहरणार्थ, पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह काय सेट केले, ते ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय काय प्रयोग केले किंवा काय प्रयोग आम्ही डिझाईन केले, ते प्रयोग घडवताना आम्हाला कोणत्या अडचणी आल्या आणि म्हणून आम्ही त्याला प्लॅन बी प्लॅन सी कशा पद्धतीने दिले, या प्रकारच्या प्रत्येक गोष्टीचं तपशीलवार लेखन करणं, याला आपण असं म्हणूया की त्या प्रकल्पाचं डॉक्युमेंटेशन किंवा त्या प्रकल्प. जसं लगान सिनेमा आहे, लगान सिनेमा म्हणून एक फिल्मोग्राफी झालेली आहे, आपण एक तो सिनेमा पाहतोय आणि एक फार सुंदर डॉक्युमेंटरी माझ्या पाहण्यात आली, मेकिंग ऑफ लगान. तर तो लगान सिनेमा कसा झाला याचं एक फिल्म एका वेगळी तयार झाली आणि या दोन्ही फिल्म्सचा निश्चितपणे उपयोग होतोय. आपण असं समजू की आपला प्रकल्प म्हणजे तो मूळ सिनेमा आहे, त्या सिनेमाची एक पटकथा आहे, त्या सिनेमात कॅरेक्टर्स आहेत, त्या सिनेमामध्ये ट्विस्ट आहे, व्हिलन आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचे एकमेकांशी असलेले रिलेशन्स आहेत, गाणी आहेत, संवाद आहे, जे काही आहे त्याचं शूटिंग आहे, कॅमेरा, कोरिओग्राफी, आणि हे सगळं घडवून येत असताना कोणीतरी तिसऱ्या माणसाने केलेलं एक व्हिडिओग्राफी पण. तर याच पद्धतीने जर आपण प्रकल्प लेखन केलं तर त्याचे दुहेरी फायदे होते. एक म्हणजे तो प्रकल्प म्हणून जे काही डॉक्युमेंटेशन झालेलं आहे त्याचा इतरांना उपयोग होईल थेटपणे, आणि अशा प्रकारचे प्रकल्प जर एखाद्याला राबवायचे असतील तर त्याला एक प्रकारचं गाईड मिळेल, रेडीमेड त्याला काही सजेशन्स मिळतील, अरे या पद्धतीने हा प्रयोग करून पाहू. तर अशा दोन्ही अर्थाने प्रकल्प लेखन करता येईल असं मला वाटतं. अगदी नक्कीच सर, खूप सुंदर असं तुम्ही मार्गदर्शन केलं. आता एक शेवटचा आपला प्रश्न, या पूर्ण प्रकल्पादरम्यान आपल्याला प्रकल्पासाठी तंत्रज्ञानाचा किती प्रभावी वापर कसा करता येईल आणि तंत्रज्ञानाचा वापर केलाच पाहिजे का, करावा याविषयी मार्गदर्शन करावं. तंत्रज्ञानाचा वापर करावा या मताचा मी आहे. याचं कारण असं आहे की तंत्रज्ञान ही आता आधुनिक जगाचा अपरिहार्य भाग आहे. आपण कितीही नाकारायचा प्रयत्न केला तरी तंत्रज्ञानापासून आपण दूर राहू शकणार नाही. मग जे आपल्या सोबतच आहे त्याचा आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वापर कसा करू शकू याच्याकडे आपण पाहू. उदाहरणार्थ, तंत्रज्ञानामध्ये काय काय येऊ शकतं, तर वेगवेगळ्या प्रकारचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर्स या दोन्हीचाही वापर आपण करू शकतो. इंटरनेट सारखं माध्यम आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम यासारख्या समाज माध्यमांचा वापर आहे. या सगळ्याचा वापर करून जास्तीत जास्त लोक यामध्ये कसे जोडले जातील, एकमेकांना माहितीचं शेअरिंग कसं आपण करू शकू, आपण तयार केलेलं काम हे दुसऱ्याकडून तपासून कसं घेता येईल यासाठी आपण तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. मला चांगलं आठवतं, आमचे अनेक मित्र असे होते की ज्यांना या प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष शारीरिक दृष्ट्या येणं शक्य नव्हतं, फिजिकल प्रेझेन्स शक्य नव्हता त्यांचा. या मित्रांनी आम्हाला व्हॉट्सअप, फेसबुक आणि ईमेल यांच्याद्वारे खूप व्हॅल्युएबल मटेरियल पुरवलं. आमच्या एका मित्रांनी गंगा नदीवरची डॉक्युमेंटरी फिल्म आम्हाला व्हिडिओग्राफ तयार करून, ती व्हिडिओ शोधून युट्यूब वरून शोधून डाउनलोड करून ती डॉक्युमेंटरी आम्हाला पाहायला म्हणून दिली. आमच्या एका मित्रांनी रावी नदी जेव्हा आम्ही अभ्यासत होतो त्यावेळी गुलजार साहेबांसारख्या प्रतिभावान लेखकांनी रावी पार म्हणून एक गोष्ट लिहिलेली, खूप टचिंग गोष्ट होती. तर ती गोष्ट, त्या गोष्टीचं सादरीकरण व्हिडिओच्या स्वरूपात होतं. एकाने आम्हाला ती व्हिडिओ क्लिप पाठवली आणि त्याचा वापर आम्ही आमच्या प्रकल्पामध्ये केला. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण, शेवटी असा आहे साधनं आपल्या मदतीसाठी आहे, त्यामुळे आपल्याला योग्य पद्धतीने त्याचा वापर करून घेणं हे क्रमप्राप्त आहे, फायदेशीर आहे. आपण करूया त्याचा वापर. नक्कीच नक्कीच सर, म्हणजे तंत्रज्ञानाचाही आपण कसा वापर केला पाहिजे प्रकल्पामध्ये हे देखील आपण सांगितलं.
आता आपण आपल्याला जे काही व्हर्च्युअली बऱ्याच वेळापासून ऐकतायत असे आमचे अनेक शिक्षक आहेत, असंख्य बऱ्याच वेळापासून ते वाट पाहतायत, त्यांची प्रश्न येत आहेत या ठिकाणी. प्रकाश चव्हाण सरांचा एक प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना प्रकल्प देताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना प्रकल्प निवडायचे स्वातंत्र्य द्यावे की आपल्या मतानुसार विद्यार्थ्यांना प्रकल्प दिला पाहिजे? लाख मोलाचा प्रश्न आहे सर. एक तर नक्की की विद्यार्थ्यांच्या आवडीने प्रकल्प निवडवावा असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की शेवटी ज्याला करायचंय, ऐकू येतंय ना? हॅलो हॅलो हा सर. हा, आवाज येतोय ना? हा, येतोय. शेवटी प्रकल्प हा विद्यार्थ्यांनी करायचा आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याला त्या प्रकल्पामध्ये काम करायचं आहे, तो प्रकल्प विषय त्या विद्यार्थ्याच्या आवडीचा असला तर त्याला करण्यामध्ये आनंद आहे. एक सूत्र आपण नेहमी पाळावं असं मला वाटतं की जे काही करायचंय ना त्यातून आनंद मिळतोय का, मजा येते का? करायला मजा येत असेल तर ते जरूर करा. नक्कीच. आणि एक प्रश्न जो सरांनी विचारला की त्यांना काय गाईड करावं, कितपत गाईड करावं. एकदा त्यांचा विषय फिक्स झाला की एवढं मात्र आपण नक्की पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून एवढं इनपुट आपण नक्कीच त्यात द्यायला हवं की जे आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये, शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये ज्या मूल्यांची किंवा ज्या अचिव्हमेंटची गरज आहे त्या ठिकाणी, की हे आपल्याला या मुलांपर्यंत पोहोचवायचंय, असा जो काही भाग आहे जे त्या मुलापर्यंत जायला हवंय, तो त्या प्रकल्पामध्ये कसा गुंतता येईल याच्यावर मात्र काम आपल्याला करायचंय. नक्कीच. अगदी छान सर. म्हणजे प्रकाश सरांना देखील त्यांचं उत्तर मिळालं असेलच. संगीता लांघे मॅडमचा देखील एक प्रश्न आहे. पालकांच्या कृतीमुळे विद्यार्थ्यांना, आता आपला विषय झालाच होता की पालक जास्त मदत करतात, त्यांच्या कृतीमुळे विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतात. स्वतः विद्यार्थ्यांनी केलेल्या उपक्रमाला कमी गुण मिळतात, त्यावर मुलं नाराज होतात. मग यावर नेमका उपाय काय असेल सर? मला असं वाटतं सर, आता हा थोडासा कठीण प्रश्न आहे माझ्यासाठी. कारण गुणांसाठी प्रकल्प करा या मताच्या विरोधात मी आहे. बरोबर. स्पर्धा या मताच्या विरोधात मी आहे, या अर्थाने की प्रत्येकाचा प्रकल्प ही त्याची अभिव्यक्ती आहे. तुम्ही त्याच्यात डावं उजवं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 50वा नंबर असं करण्यापेक्षा तो प्रकल्प म्हणून त्याच्याकडे पहा, त्या प्रकल्पाची गुणवैशिष्ट्य म्हणून त्याच्याकडे पहा. आणि प्रत्येकाचा प्रकल्प युनिक आहे. तुम्ही त्याला हे पहा, गुलाबाच्या फुलाचा नंबर आणि चमेलीच्या फुलाचा नंबर याच्यात नंबर करू शकतो का आपण? नाही करू शकतो. ते फुल म्हणून गुलाबाचं फुल आपल्या जागी श्रेष्ठ आहे, चमेलीचं फुल आपल्या जागी श्रेष्ठ आहे. प्रत्येकाची वैशिष्ट्ये वेगळी आहे. प्रकल्पांकडे आपण त्या नजरेने पाहावं. त्यामुळे मार्क देणं आणि त्याची श्रेणी ठरवणं या मताच्या मी विरोधात आहे. कदाचित शिक्षण तज्ञ याच्या वेगळे मत असू शकतं, पण प्रकल्पांकडे जर गुणांचा भाग जर आपण बाजूला केला तर त्या प्रकल्पाच्या गुणवैशिष्ट्यांवर आपण नक्की चर्चा करू शकतो. त्या प्रकल्पात आणखी काय येऊ शकतं याच्यावर आपण त्या मुलाशी बोलू शकतो, पालकांशी बोलू शकतो. आणि पालकांनाच आपल्याला हे खरं कन्व्हिन्स करायचं आहे की मुलांच्या विकासासाठी प्रकल्प आहे, ना की पालकांच्या अभिव्यक्तीसाठी. पालकांनी त्या ठिकाणी सपोर्टिंग भूमिका घ्यायची आहे, त्यांनी सहाय्यक भूमिका घ्यायची. जर पालकांनी आता पालकांच्या अनुभवाचा, त्यांच्या वयाचा जर विचार केला, त्यांच्या कौशल्याचा विचार केला तर त्यांनी काम केलं तर ते अधिक सरस ठरणार आहे. पण ती असमान स्पर्धा होईल, असमान गोष्ट होईल. त्यांनी तिथे रोल आपला मागेच ठेवायचा आहे असं मला वाटतं. अगदी सर, अतिशय सुंदर. माधुरी बेल्लाळ मॅडमचा या ठिकाणी एक प्रश्न आहे. जर पहिलीच्या वर्गाला बालकांच्या अध्ययनात भाषा विषयासाठी प्रकल्प पद्धती वापरायची तर आपण ती कशी वापरता किंवा आपण कशी वापरू शकू? जसं उदाहरणार्थ त्या म्हणतात की मुळाक्षरांचं लेखन करायचं आहे, तर मग ते कसं केलं पाहिजे? मला असं वाटतं सर की 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर काम करायचा मला प्रत्यक्षात अनुभव नाही. कारण हा अतिशय नाजूक असा शिक्षण प्रकार होईल की अगदी प्राथमिक अवस्थेमधले जे विद्यार्थी ज्यांना मुळाक्षरांचीच ओळख करून द्यायची आहे, तर यांच्या बरोबर कधी मी प्रत्यक्ष काम न केलेला, म्हणजे करण्याचा योग मला मिळालेला नाही, किंबहुना माझी तशी तयारी नाही. त्यामुळे मी पर्टिक्युलरली पहिलीतल्या विद्यार्थ्यांबरोबर काय करायला हवं याबद्दल सांगणं धाडसाचं ठरेल. मी त्याऐवजी असं म्हणेन की जर
मुळाक्षर शिकवण्याआधी सुद्धा त्या मुलांना जास्तीत जास्त शब्द त्यांच्या कानावरती कसे पडतील. बरोबर. भाषा ही ऐकण्याने आधी जास्त येते, ना की लिहिणं हे खूप नंतरच आहे, खूप नंतरच आहे. बरोबर. जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारची भाषा म्हणजे आता मराठीत जरी घेतलं तरी मराठीच्या असंख्य प्रकार आहेत, असंख्य बोली भाषा आहेत, असंख्य शब्द मराठीमध्ये वेगवेगळे अर्थ घेऊन येतात. यातले त्या वयाला अनुरूप ठरतील असे भाग निवडून त्यांच्या कानावर जास्तीत जास्त किती पडेल, मग त्यांचं श्रवणीय आणि म्हणजे काय म्हणूया दृकश्राव्य पद्धतीने जास्त व्हावं, ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीने जास्त व्हावं आणि मग त्यांचा लिखाणाकडे कल व्हावा, अशा पद्धतीचं सजेशन मी देऊ शकतो. परंतु माझा प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे मी अधिकारवाणीने काही सांगू. नक्कीच नक्कीच. धन्यवाद सर, अतिशय छान तरी सुद्धा मार्गदर्शन केलं आपण. पुढचा प्रश्न आहे सुशील कुमार पांचाळ यांचा, लातूरहून थेट. प्रकल्पांचा किती विषयासाठी वापर करता येईल किंवा विषयानुरूप मार्गदर्शन कसं आपण करू शकाल याविषयी थोडक्यात माहिती. सर, मला वाटतं प्रकल्प पद्धतीच्या कामांना कोणत्याच विषयाचं वर्ज्य नाही, वावडं नाही. तुम्ही जगातला कोणताही विषय घ्या, तो प्रकल्प पद्धतीतून आपण शिकू शकतो. म्हणजे अगदी पोळी कशी करायची इथपासून, भाजी कशी करायची इथपासून, तर एखादं पंचतारांकित हॉटेल कसं उभं राहायचं इथपर्यंत सगळ्याला प्रकल्प पद्धती लावता येऊ शकेल. तुम्ही हवा तो विषय निवडा. फक्त पथ्य आपल्याला काय पाळायचंय की आधी आपल्याला गोल सेट करावे लागतील. आपल्याला काय उद्दिष्ट साध्य करायचे ते आपल्याला निश्चित करायचं. आपला समोरचा विद्यार्थी वर्ग कोणता आहे, त्याचं वय काय आहे, त्याची सुरुवातीची आपण त्याला म्हणूयात की प्रकल्प पद्धतीत त्यांनी काम करण्याआधीची त्याची बौद्धिक आणि भाषिक पातळी काय आहे किंवा त्याची आकलनाची पातळी काय आहे, आणि या प्रकल्प पद्धतीतल्या प्रकल्पाच्या आधारे आपल्याला त्याला कुठपर्यंत न्यायचंय हे आपण एकदा निश्चित करू शकलो की त्या दोन्ही मधला गॅप आपण त्या प्रकल्प पद्धतीतनं किंवा एखाद्या प्रकल्पाच्या मदतीनं पार करायचा आहे. म्हणजे प्रकल्प पद्धतीला सुरुवात करण्यापूर्वी तो एक्स लेवलला असेल तर वाय लेवलला जाण्यासाठी आपल्याला काय करायचंय हे पहिल्यांदा त्या शिक्षकांना किंवा पालकांना ठरवावं लागेल असं मला वाटतं. अगदी, अतिशय छान सर, धन्यवाद. पुढचा प्रश्न, आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण थोडंसं फास्ट घेतोय आता, जरा जलद गतीने. पुढचा प्रश्न आहे राजेंद्र वाघ सरांनी थेट नाशिकहून विचारलाय. प्राथमिक शाळेत मुलांकडून करून घेतलेला प्रकल्प कागदावर घेतलाच पाहिजे का, आणि घ्यायचा असेलच तर तो कसा घेतला पाहिजे? काहीच आवश्यकता नाही कागदावर घेण्याची सर. फक्त मला असं वाटतं की मुलं जे काही करून आणतील, मग ते समजा कागद काम असेल, एखादा मातीचा गोळा ते घडवून आणणार असतील किंवा एखादा लाकडाच्या ह्याच्यावर काही करणार असतील, चित्र काढून आणणार असतील, ते सगळं कुठेतरी जतन केलं पाहिजे. शेवटी डॉक्युमेंटेशन, ते प्रकल्प त्या मुलांनी जे काही त्या क्षणी केलेलं आहे ते कुठेतरी नंतर इव्हॅल्युएशन साठी म्हणा किंवा संदर्भासाठी म्हणा तुम्हाला ते कुठेतरी दाखवावं लागणार आहे. कुठेतरी तर ते दाखवण्यासाठीचं काही माध्यम असू शकेल. तुम्हाला कागदावरती घ्यायचं नसेल तर फोटोग्राफच्या रूपाने घ्या, त्याचं व्हिडिओ करून तुम्ही सेव्ह करून ठेवा, तुम्ही अन्य कोणत्याही माध्यमातून घ्या. फक्त मुद्दा असा आहे की त्या दिवशी त्या मुलांनी ते केलं होतं हे नंतर आपण काही काळाने दाखवू शकलो पाहिजे, एवढाच. अगदी अगदी. म्हणजे त्याला देखील म्हणजे मोठ्या तो ज्यावेळेस तरुण वयात असेल किंवा वृद्ध वयात जाईल त्याही वेळेस ते जतन झालं तर त्याला किती आनंद वाटेल. आपल्या काळात ही सुविधा नव्हती. ज्यावेळेस म्हणजे आपण केलेले जे काही प्रयोग असतील, प्रकल्प असतील, ते आज जर आपल्याला पाहायला मिळाले तर काय स्वर्गाहून वाटेल. यासाठी तुमच्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळून जातं की तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला करता येतो. हा, तंत्रज्ञानाचा उपयोग. अतिशय छान सर. पुढचा प्रश्न आहे छाया कोळेकर मॅडमचा. प्राथमिक स्तरावर संग्रहात्मक प्रकल्प म्हणजे फक्त कागदावरच घ्यायचे आहेत का? म्हणजे संग्रह करायचे असतील तर फक्त कागदावरच करायचे का? आता ते कसे? आता या आधीच्या प्रश्नामध्ये याचं बरचसं उत्तर आलंय सर. मला असं वाटतं की समजा एखाद्या मुलांनी आजूबाजूच्या परिसरातल्या वनस्पतींची पानांची माहिती गोळा करत आणली, त्यांनी ती पानं गोळा करत आणली आणि त्या पानांचं समजा इंटरनेटवर म्हणा किंवा विश्वकोशात म्हणा, पुस्तकांमध्ये म्हणा, जिथे कुठे असेल त्याची माहिती मिळत असेल. अगदी समजा एखादं पान आलं आणि आजीला विचारलं या पानाचं झाड कोणतं, तर आजीनी सांगितलं की हे समजा पळसाचं पान आहे, हे समजा वडाचं पान आहे.
तर हे पान वडाचं आहे असं कुठेतरी त्या मुलाला मांडावं तर लागणार आहे. मग ते त्यांनी कागदावर करावं किंवा त्यांनी रेकॉर्ड करावं किंवा त्यांनी चित्राच्या रूपाने मांडावं, कुठेतरी त्यांनी ते प्रिझर्व करावं, एवढंच आमचं म्हणणं. अतिशय छान सर. म्हणजे खरंच बालकांनी जर प्रकल्प एखादा सहजच केला, सहज खेळताना जरी एखादा इनोव्हेटिव्ह प्रकल्प असतो, पण आपल्याला ते माहिती असतं, पण बालकाला ते माहिती नसतं. पण त्यांनी तो केलेला, त्यात जर उत्सुकता दाखवली तर नक्कीच त्याला पुढच्या वेळेस जो काही प्रकल्प किंवा जो काही प्रयोग करायचे, चुका आणि शिका याच्यातून, तर त्याला नक्कीच तो आनंददायी वाटेल. तर पुढचा प्रश्न आहे जया इगे मॅडम. सर या ठिकाणी मला एक अनुभव शेअर करावासा वाटतो. नक्कीच. आम्ही सृजनच्या सुरुवातीच्या कामामध्ये वेगवेगळ्या चांगल्या शैक्षणिक प्रकल्पांना भेटी देत होतो. त्या भेटीच्या दरम्यान आम्ही कोल्हापूरला लीला पाटील या आपल्या ज्या महान शिक्षण तज्ज्ञ आहेत, त्यांनी सृजन आनंद विद्यालय कोल्हापूरला जे प्रयोगशील शाळा केलेली होती, तर त्या शाळेला आम्ही भेट दिली होती. आणि त्या शाळेतला एक प्रकल्प आजही इतक्या वर्षांनंतर, आता जवळजवळ 22-23 वर्षांनंतर माझ्या स्मरणात अगदी जसाच्या तसा आहे. त्यांनी असं केलं होतं की शाळेच्या मध्यभागी जो एक चौक होता, जिथे कॉमन एंट्रन्स होता सगळ्यांना, तर त्या चौकामध्ये म्हणजे कोणत्याही वर्गातला मुलगा तिथे येईल, शिक्षक येईल, पालक येतील, त्या चौकामध्ये त्यांनी एक कॉर्नर असा केला होता आणि त्या कॉर्नर मध्ये एक डबा ठेवला होता काचेचा, आणि त्या काचेच्या डब्यामध्ये त्यांनी एक सुरवंट आणून ठेवलं होतं आणि मुलांना शेजारी एक फळा ठेवला होता आणि त्यांना सांगितलं होतं की रोजच्या रोज या सुरवंटामध्ये काय बदल होतात ते फळ्यावरती लिहा. आणि अगदी सहजगत्या त्या मुलांनी त्या सुरवंटाचा सगळा प्रवास त्या ठिकाणी फळ्यावरती लिहिला होता त्यांच्या पद्धतीने. सुंदर प्रकल्प आहे हा. किती सुंदर. म्हणजे एकीकडे त्या फळ्याच्या रूपाने त्या मुलांनी त्याच्या नोंदी ठेवल्या, नक्कीच पाहिलेलं त्यांनी त्या ठिकाणी मांडलं आणि हा सुंदर प्रकल्प एक पूर्ण लाईफ सायकल त्या सुरवंटाचं जे आहे. अगदी असंच एक म्हणजे अमावस्या ते पौर्णिमेचं देखील आपण करू शकतो आणि करतात बऱ्याचशा ठिकाणी विद्यार्थ्यांना की चंद्रकोर कशी झाली आहे, पूर्ण चंद्र कसा. सर पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी जया इगे मॅडमचं, परळी बीडहून, की वैयक्तिक प्रकल्पापेक्षा सहाध्यायी प्रकल्प किंवा गट प्रकल्पांचा फायदा मॅडम म्हणतात की त्यांना खूप योग्य वाटतो आणि फायद्याचा वाटतो. तर आपलं काय मत असेल यावर? मला असं वाटतं की प्रकल्पाचं स्वरूप हे कसं आहे त्याच्यावरती अवलंबून. काही प्रकल्प हे समूहानी खूप चांगले होतात. तुम्ही आता उदाहरणार्थ गाथा भारतीच्या प्रकल्पाचा माझा अनुभव असा होता की प्रत्येक राज्याची वेगवेगळ्या अंगाने माहिती गोळा करणं हे कोणा एकट्या दुकट्या विद्यार्थ्याच्या क्षमतेबाहेरचं होतं. याच्यासाठी अनेक विद्यार्थी त्या राज्याची माहिती वेगवेगळ्या, आता उदाहरणार्थ एका विद्यार्थ्यांनी त्या राज्याचा फक्त इतिहास आणला, एका विद्यार्थ्यांनी त्या राज्याची आर्थिक स्थिती आणली, एका विद्यार्थ्यांनी त्या राज्यातल्या स्त्री पुरुष समानतेच्या स्थितीबद्दल माहिती आणली, एका विद्यार्थ्यांनी त्या राज्याबद्दल्या सांस्कृतिक घटनांबद्दल किंवा तिथल्या लोककलांबद्दल माहिती आणली. तर वेगवेगळ्या म्हणजे गटाच्या रूपाने म्हणून त्या माहितीचं वैविध्यीकरण खूप मोठ्या प्रमाणावरती साध्य झालं. बरोबर. आता प्रकल्पाचा आवाका जर मोठा असेल तर अर्थातच समूहाने केलेलं काम हे जास्त छान होणार आहे, कारण त्यामध्ये प्रत्येकाचा वेगळा विचार येणार आहे, एकमेकांमधले चर्चा होणार आहे, त्यातून एक सामूहिक पद्धतीने एक शहाणपण असतं, ते सामूहिक शहाणपण असं वरती येतं, तर याचा फायदा मिळतो. आता काही प्रकल्पाचा जीवच छोटा असतो, तो प्रकल्प वैयक्तिक पातळीवरच जास्त छान होऊ शकतो. उदाहरणार्थ समजा मला स्वयंपाकघरात वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या भाज्या कोशिंबिरी करायच्या, याच्याबद्दलचा जर प्रकल्प मी केला तर तो समूहाचा प्रकल्प होण्यापेक्षा इंडिव्हिज्युअल प्रकल्प जास्त छान पद्धतीने होईल असं मला. बरोबर आहे. म्हणजे प्रकल्पाच्या नुसार त्याची म्हणजे तो नेमका गटात घ्यायचा की वैयक्तिक करायचा. जयाताईंना नक्कीच या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. सर पुढचा प्रश्न आहे दामोदर ढाळे सरांचा, तुमसर भंडाऱ्याहून थेट थेट हजारो किलोमीटर हा प्रश्न आहे, शेकडो किलोमीटर. शालेय शिक्षणात अभ्यासक्रमात प्रकल्प पद्धतीचा वापर करताना कोणकोणते सहभागी घटक, तंत्रे, साहित्य या सर्वांचा समन्वय आपण कसा साधला पाहिजे? एक तर मला सरांना असं सांगायचं आहे की त्यांचा जिल्हा हा मला तलावांचा जिल्हा म्हणून इतिहासामध्ये आपल्या भूगोलामध्ये शिकल्याचं आठवतं. बरोबर. भात शेती
भात शेती. आणि मी नागपूरला होतो त्यावेळी मी भंडाराला भेट दिलेली आहे व्हिजिटला. बरोबर. तिथल्या नद्यांचं खूप सुंदर रूप मी पाहिलेलं आहे. आणि विदर्भ हा खूप संपन्न आहे. असो, मला भंडारा म्हणून हे आठवलं. सरांना मला हे सांगायचंय की सर, तंत्रामध्ये फार अडकू नका. मला असं वाटतं की प्रकल्प तुम्ही डिझाईन करायला लागाल ना, हळूहळू तुम्हाला तो प्रकल्पच सांगायला लागेल, तुमच्याशी तो प्रकल्पच बोलायला लागेल की मला आता या शर्टची गरज आहे, मला या पॅन्टची गरज आहे, मला या बॅगची गरज आहे. बरोबर. कारण काय होतं की अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ना त्याच्या अवडंबराला जास्त आपण महत्व देत जातो की मग ते या नियमात बसलं पाहिजे, एवढ्या साधनांमध्ये बसलं पाहिजे, इतक्या खर्चात बसलं पाहिजे. फॉरगेट अबाउट इट. मला असं वाटतं की तुम्ही विषय ठरवा, त्या मुलाचा कल बघा, त्याची क्षमता बघा आणि त्याला सांगा की तू यामध्ये काम करायला सुरुवात कर. तो येईल आपल्याकडे की सर मी आता इथे अडलो. ती मुलगी येऊन म्हणेल की मला या ठिकाणी समजत नाही. नक्कीच नक्कीच सर, त्यांना नक्कीच, खूप छान. त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रश्नच आपल्याला सांगतील की आता आपल्याला बरोबर बरोबर. म्हणजे जसजसं तो एक इव्होल्युशनवर माझा विश्वास आहे. अगदी अगदी. म्हणजे जर तुमच्याकडे लालटेन जर असेल तर पहिलं पाऊल पुढे चाललं की तोच आपल्याला मार्गदर्शन नंतर पुढे पुढे करत जातो आणि रस्ता दिसत जातो. अगदी दामोदर सरांना या प्रश्नाचं नक्कीच उत्तर मिळालं असेल. यानंतरचा एक पुढचा प्रश्न आहे नाशिकहून जयदीप गायकवाड सरांचा. परिसर आणि प्रकल्पासाठी क्षेत्र भेटी आवश्यक असताना शालेय सहलीत जाण्याच्या अटी शर्तीमुळे कोणीच मुख्याध्यापक किंवा शिक्षकही उत्सुक नसतात. यावर आपण काय सुचवाल? एक खरोखर खूप दुखऱ्या नसेवर सरांनी बोट ठेवलंय. मला आठवतं की शाळांच्या सहली हा खरंच विद्यार्थ्यांसाठी किती आनंदाचा क्षण असायचा. आपल्या लहानपणी आपण शाळांच्या अगदी मला आठवतं आमच्या नगर शहरातल्या सिद्धिबाग नावाची आमची बाग होती. त्या बागेतली सहल सुद्धा आम्हाला एक्साइटमेंट असायची, प्रचंड एक्साइटमेंट असायची. आता अनफॉर्च्युनेटली या सगळ्या सहलींवर काय वेगवेगळ्या कारणांनी बंधनं आली असतील. असो, याला सर मी पर्याय असा सुचवतो की उत्साही शिक्षक आणि काही उत्साही पालक यांनी एकत्र येऊन जर छोट्या समूहातली सहल सुट्टीच्या दिवशी काढली, काय होईल? आपला एखादा रविवार त्यात जाईल. याच्यापेक्षा काही होणार नाही. मला असं वाटतं की जिथे शासनाचं मर्यादा आहे ना, शासन जिथे हात टेकतं, संस्था जिथे हात टेकते, तिथे आपण इंडिव्हिज्युअल पातळीवरती करावं. काही जे मुलांच्या जबाबदारीचा विषय असतो हे मला मान्य आहे की त्या मुलांची सुरक्षितता, त्यांचं आणणं नेणं. तर अशा वेळी पालकांना आवाहन करावं की मला असं वाटतं की या रविवारी एक जवळची एक छोटीशी अशी एक नदी पाहायला आपल्याला जायचंय. जे पालक स्वतःहून यायला उत्सुक असतील त्यांनी मदत करणाऱ्या भूमिकेमध्ये पालक कार्यकर्ते म्हणून सहलीला यावं. जे विद्यार्थी येतील, जो काही खर्च येईल तो आपण सगळे वाटून करू आणि आपण स्वतःची एक सहल करू. पण क्षेत्र भेटी अत्यंत उपयुक्त आहेत असं माझं मत आहे. हे मी टाटा भारतीच्या आमच्या क्षेत्र भेटीच्या अनुभवावरून तरी नक्कीच सांगू शकतो. नक्कीच सर, अतिशय छान असं सांगितलं तुम्ही. यात मी थोडंसं काउंटर पार्ट ऍड करतो माझ्याकडून की आमच्या अनेक शाळा, आमचे अनेक शिक्षक देखील आता 24/7 म्हणजे काही तर 24/7 शाळेत असतात आणि काही शिक्षकांच्या शाळा 365 दिवस चालतात. त्यात ते अनेक पद्धतीत विद्यार्थ्यांना समृद्ध करत चाललेले आहेत. यानंतर एक शेवटचा प्रश्न घेऊयात तुकाराम आडसूळ सरांचा, अहमदनगरहूनच आहे. अतिशय छान असा प्रश्न आहे. कोरोना नंतरचं शिक्षण बाबत आपण शिक्षकांना कोणता संदेश द्याल? तुकाराम सर, सर्वात प्रथम म्हणजे मला असं सांगावंसं वाटतं की शिक्षकांना मार्गदर्शन करण्या इतपत मी मोठा नाही. कारण आपण रोज त्या सगळ्या समस्यांना प्रत्यक्ष तोंड देत आहोत. त्यामुळे आपल्याला अधिक वेगळं काही सांगावं असं माझं धाडस नाही होणार. तरी पण मी एक जाता जाता एक कॉमन मॅन म्हणून जे मला जाणवतंय तेवढंच उल्लेख करतो की एक नक्की आहे की करोना नंतर आता आपल्याला एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणं हे काही काळ तरी आवश्यक राहणार आहे. त्यामुळे आता एकत्र येणं, एकत्र येऊन एखादी गोष्ट घडवून आणणं हे कदाचित काही काळ आपल्याला स्थगित ठेवावं लागेल. मग अशा वेळी आपल्याला दृकश्राव्य पद्धतीने, डिस्टन्स लर्निंग पद्धतीने, तंत्रज्ञानाचा वापर करून, सोशल मीडियाचा वापर करून आपल्या विद्यार्थ्यांच्या आपण जवळ आहोत, आपल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आपण जवळ आहोत हे आपल्याला दाखवून द्यायचंय. अन्यथा असं होणार आहे की विद्यार्थ्यांना
विद्यार्थ्यांचं वय पाहता ते फार लवकर आपल्यापासून दूर होऊन जातील. मला तो धोका सगळ्यात जास्त वाटतो. त्यामुळे आपल्याला अधिक विक्रम घेऊन आपण या बदलत्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त फायदा आपल्या विद्यार्थ्यांच्या जवळ आपण आहोत हा फील देण्यासाठी वापरायला हवा. आणि बरोबर, या प्रकारची जी काही स्किल्स आहेत सगळी, उदाहरणार्थ हे झूम ऍप वापरण्याचं स्किल जे आज मला माझ्या मुलांनी शिकवलं, किंवा तंत्रज्ञान विकिपीडिया सारख्या साधनांचा वापर करणं, आपला वर्ग हा जास्तीत जास्त लाईव्ह कसा राहील. मग तो भलेही एका छपराखाली असलेला वर्ग असेल किंवा वेगवेगळ्या घरांमध्ये आज जसं आपण डिस्टन्स राखून एकमेकांशी संवाद साधतोय तसं एखादा क्लासरूम असेल. पण काहीही असो, तो लाईव्ह कसा राहील, तो जिवंत कसा राहील याच्यासाठी आपल्याला इनपुट देणं भाग आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला रिसोर्सफुल राहावं लागेल, आपल्याला नवीन नवीन स्किल्स घ्यावे लागतील आणि नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी आपल्याला स्वतःला ताजंतवानं ठेवावं लागेल. नक्कीच. नक्कीच यानंतर सोशल डिस्टन्सिंग, डिस्टन्स एज्युकेशन असे अनेक म्हणजे गोष्टी आत्मसात करतोच आहोत, नवे केलेले असं म्हणता येईल. सर, आजच्या या आपल्या मुलाखतीत अतिशय आनंद वाटला की बहुआयामी, मी म्हणाल्याप्रमाणेच बहुआयामी आणि बहुडंगी प्रत्येक म्हणजे क्षेत्राला आपण या ठिकाणी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. आम्हाला खूप आनंद झाला. यानंतर मी जाता जाता माझ्याकडून अजून एक काउंटर पार्ट ऍड करतो. जसं मी नक्कीच हे म्हणेल की ये मेरा बडा सौभाग्य, जसं बच्चन म्हणायचे की आपल्याशी मला आज मैं आपके सामने गुफ्तगू हो सका, मैं खुल सका हूं आपके सामने. खूपच आनंद वाटला सर, धन्यवाद. यानंतर आमचे नारायण मंगलाराम सरांकडे मी पुढची सूत्र देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप नमस्कार. आजचा जो आपला विषय होता आपल्या कोरोनाच्या काळातील शिक्षण या अंतर्गतच्या शिक्षण संवादामधला 14वे पुष्प, अध्ययन, अध्यापन आणि प्रकल्प पद्धती यावर आपल्या आजच्या प्रमुख अतिथींनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आपण प्रेक्षकांचे प्रश्न सुद्धा घेतले, त्यातनं सुद्धा आपल्या शिक्षक बांधवांची ज्या काय त्या नक्कीच दूर झाल्या असा मला विश्वास आहे. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केल्याबद्दल कृतीशील शिक्षक महाराष्ट्र, ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र, एटीएम आणि निशंक या दोन्ही परिवारांच्या वतीने मी आदरणीय घोडके साहेब आपले मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. आपले राज्य संयोजक विक्रम अडसूळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना उद्याची जी उद्घोषणा आहे ती करण्याची विनंती करत. विक्रम सर प्लीज. पूर्वी आपल्या सगळ्या या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त इच्छितो. आपण सगळेजण मिळून खरोखर शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करत आहात, खूप मौल्यवान काम करत आहात. माझ्या आग्रहाचं विनंती आहे, आपण करतही असाल, आपण जेवढे प्रयोग आपले शिक्षक बांधव वेगवेगळ्या ठिकाणी करत आहात त्या सगळ्याचं उत्तम डॉक्युमेंटेशन करा. या डॉक्युमेंटेशनचा अनेकांना जगभरामध्ये उपयोग होईल. यासाठी ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र या फोरमला माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद साहेब. खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही तुमचे अनुभव या ठिकाणी सांगितले आणि अनुभवातून प्रकल्प कसा घ्यायचा. ऍक्च्युली आमचा विषय हा रात्री ठरला, आमच्या गटावरती चर्चा सुरू झाली. एका शिक्षिकेनं आम्हाला सांगितलं की मला काल प्रॅक्टिकल होतं माझं बीएडचं आणि त्याच्यामुळं मला राजीव तांबे सरांचं सेशन पाहता आलं नाही. आणि मग त्याच्यातूनच आम्ही असं म्हटलं की चला उद्याचं सेशन आपण प्रकल्पावरतीच ठेवूया. आणि मग आमच्या डोक्यात होते तुम्ही बऱ्याच एक वर्षापासून की तुमचं काम जे आहे हे महाराष्ट्राला दिशादर्शक असं काम तुम्ही गाथा सरिता असेल किंवा गाथा भारतीच्या माध्यमातून केलं आहे. त्याच पद्धतीनं नद्या किंवा परिसर आहेत, परिसर स्वच्छता, नद्या स्वच्छता हाही एक आमचा अविभाज्य भाग आहे. कारण प्रदूषण नुसतं पुस्तकामध्ये वाचून हे संपणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष करावं लागणं आणि त्यासाठी तुमच्या काही जे दिशादर्शक मान्यवर आहेत त्यांनी जे सुरू केलेलं काम आहे ते काम आम्ही आमच्या शाळांपर्यंत, आमच्या शिक्षकांपर्यंत कसं पोहोचू यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. त्याचबरोबर आजचे निवेदक श्रीनिवास सर यांनीही खूप छान हसत खेळत थोडस
त्यांनी आजची चर्चा जी आहे ती रंगात आणली, त्याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो. उद्याचं आपलं सेशन जे आहे, सेशन आपला संवाद 15वा, हा 15वा संवादक आहे ते निलेश निमकर, संचालक क्वेस्ट. क्वेस्टच्या संस्थेच्या माध्यमातून निलेश हे 12 विषयावरती, गणित विषयावरती प्रमाणावर काम करत आहेत. आणि त्यांनी उद्याचा जो विषय ठेवलेला आहे, उद्याचा विषय थोडा वेगळा आहे. त्यानंतर थोडस वेगळं आपल्याला येणाऱ्या अडचणीवरती कशा पद्धतीने आपण उद्याचा विषय आहे प्रभावी साक्षरता शिक्षणाचे आयाम. प्रभावी साक्षरता शिक्षणाचे आयाम या विषयावरती त्या निलेश दादा आपल्याशी संपर्क साधणार आहेत. त्यामध्ये मुलांचं वाचन कसं घ्यावं, लेखन कसं घ्यावं, ती प्रक्रिया, गणित शिकवावं, गणित वाचन, अंक वाचन कसं करावं, गणिताचं वाचन कसं करावं, अशा विविध विषयांवरती, प्रश्नांवरती जे आपल्याला विक्रम सरांना थोडस नेटवर्कचा प्रॉब्लेम आल्यामुळे ते मीटिंग मधनं लिफ्ट झालेले आहेत. तरी पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्याचा विषय जो आहे तो निलेश दादा निमकर, क्वेस्ट संस्थेचे प्रमुख, हे घेणार आहे 15व्या पुष्पाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आदरणीय घोडके साहेब आणि श्रीनिवास सर या दोघांचंही कृतिशील शिक्षक महाराष्ट्र ATM आणि निशंक भारत परिवाराच्या वतीने या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि मला एक आवर्जून एक गोष्ट मुद्दाम उल्लेख करायची आहे, कारण काही शिक्षक बांधवांचे प्रश्न किंवा कमेंट्स आपल्या आजच्या फेसबुक लाईव्ह संवादाच्या माध्यमातून येत होते. तर महेश सर जे आहेत ते जिल्हा कोषागार अधिकारी आहेत, म्हणजे त्यांचा तसा पाहिला तर शालेय शिक्षण क्षेत्राशी तसा काही संबंध नाही. त्यामुळे काही शिक्षकांनी प्राथमिक स्तरासाठीच्या प्रकल्पांची विचारणा केली होती किंवा अशा स्वरूपाचे असलं तरी पण त्यांनी प्रकल्प या पद्धतीचा चांगला वापर केलेला आहे. पण प्रत्यक्ष वर्ग अध्यापन किंवा त्यांनी एकदम सुरुवातीलाच हे सांगितलं होतं की माझं काही त्याचं औपचारिक शिक्षण जे झालेलं नाही, तरी सुद्धा त्यांनी मात्र त्यांना शिक्षण क्षेत्राची आवड आहे आणि सृजन परिवाराच्या माध्यमातून ते शिक्षण क्षेत्रासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन या तिन्ही माध्यमातून ते सतत सक्रिय असतात, क्रियाशील असतात. त्यामुळे त्यांनी राबवलेल्या 2 प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. तरी सुद्धा कोणीही असं समजू नये की म्हणजे आपण जाणीवपूर्वक तो प्रश्न टाळलाय, त्यासाठी मी आवर्जून याचा या ठिकाणी उल्लेख केला. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. आणि आजचा हा संवाद या ठिकाणी त्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट, आपल्या कृतिशील शिक्षक महाराष्ट्र परिवाराचे एक अतिशय उपक्रमशील आणि क्रियाशील सदस्य राकेश विस्पुते सर यांचा काल वाढदिवस होता. पण कालचा दिवस जो आहे तो आपला अतिशय धावपळीचा दिवस असल्या कारणाने काल आपण त्यांना आपल्या व्यासपीठावरनं, विचारपीठावरनं काही शुभेच्छा देऊ शकलो नाही. तर आज राकेश विस्पुते सरांना मी कृतिशील शिक्षक महाराष्ट्र परिवाराच्या वतीने, निशंक भारत परिवाराच्या वतीने आणि आपल्या समस्त सदस्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. येणारं वर्ष आपणाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन आजचं हे सेशन या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद.